हॅलो, नमस्कार माझ्या बारावीच्या मित्रांनो. मी आहे डॉक्टर हार्दिक रायसोनी. मी तुम्हाला पुढच्या 2 महिन्यांसाठी बायोलॉजी शिकवणार आहेत. व्हेरी गुड इव्हनिंग. मी कसे आहात सगळ्यांना माझा आवाज येते की नाही? लवकरात लवकर मला सांगा, तर आपण स्टार्ट करू शकतो. मला एकेकाचे नाव बघून घेऊ द्या. सगळे नवीन दिसतंय मला, सगळे नवीन चेहरे माझ्यासाठी. मुलांना स्टार्ट करायचं. काय रिप्लाय तुमचा? फटाफट रिप्लाय करा. आवाज येतोय सगळ्यांना? थँक्यू यश फॉर युअर कॉम्प्लिमेंट. कधी पॉसिबल झालं तर व्यक्तिशाही भेटून बघूयात आपण. सेकंड तुषार, आवाज येतोय? चलो बढिया. तर मुलांनो, आय होप आवाज येतोय. आज आपण स्टार्ट करतोय आपला 12वीचा क्रॅश कोर्स. ही शेवटची जर्नी. तुम्ही 2 वर्ष आधी जून 2022 मध्ये ही 11वी-12वीची जर्नी स्टार्ट केली असेल, मे जून 2022 मध्ये. आणि आज ती वेळ आली आहे या जर्नीला फायनली आपल्याला कंक्लूड करायचंय, एंड करायचंय. शेवटच्या रस्त्यावर आपल्याला चालायचंय आणि आपला हा रस्ता आता एंड करायचा आहे वाया क्रॅश कोर्स. मुलांनो, तुम्ही सगळ्यांनी क्रॅश कोर्स जॉईन केलंय. कशासाठी? पहिला हा माझा तुम्हाला प्रश्न. क्रॅश कोर्स कशासाठी जॉईन करायचा? का बरं जॉईन नाही करायचा? का बरं जॉईन करायचा? नेहमी 2 पॉइंट ऑफ व्ह्यू असतात. मी खूप स्टुडंट्सला बघतो, खूप कन्फ्युज असतात. सर क्लास लावू की नाही? खरंच उपयोग आहे की नाही? काही उपयोग होणार आहे की नाही याच्यातून? की सेल्फ स्टडी करू? तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला, क्रॅश कोर्स करायचा की नाही करायचा? आता तुम्ही सगळे ऑलरेडी व्हिडिओज बघताय, तुम्ही सगळ्यांनी ऍडमिशन घेतलीये, तर असं काय फायदा होणार आहे तुम्हाला या क्रॅश कोर्स मधून? मी एक एक करून तुम्हाला सांगतो. मुलांना, क्रॅश कोर्स करण्याचा मेन उद्देश माहिती तुम्हाला काय? की हा तुमचा पूर्ण मोठा सिलेबस आहे ना, इतका आहे. एक्झाम मध्ये ऍक्च्युअल मध्ये किती येणार माहिती तुम्हाला? इतकू सपाट. तर इतक्यामधून इतकं तुम्हाला कमी करून आम्हीच देऊ शकतो. कारण जोपर्यंत तुम्ही वेळ लावाल की याला कमी 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 करत करत, तोपर्यंत एक्झाम येऊन जाईल आणि काहीच होणार नाही. काय वाचायचंय, काही नाही वाचायचंय, किती वेळ कोणत्या सब्जेक्टला द्यायला पाहिजे, हे सगळं जे गायडन्स आहे ते तुम्हाला इथेच भेटू शकतं. टार्गेट अकॅडमी मध्येच भेटू शकतं. त्याचबरोबर टाइम टू टाइम टेस्ट सिरीज, टाइम टू टाइम एमसीक्यू सॉल्विंग. कोणत्या एमसीक्यूच्या मागे काय कन्सेप्ट आहे? कारण एमसीक्यू सगळे लोक सॉल्व्ह करतात. काहीच नसतं एमसीक्यू मध्ये. क्वेश्चन आहे, आन्सर आहे. मी नेहमी मुलांना बघतो क्लासमध्ये असे येतात, याचा ऑप्शन 1 2 3 4, हा 3 वाटतं, करा टिक, चला पुढे. साला हेच बघत नाही की हा 3 वाला ऑप्शन का बरं चुकीचा आहे आणि हे बाकी 3 का बरं चुकीचे. हे ज्या दिवशी त्या स्टुडंटला समजेल ना, त्या दिवशी त्याचा रिझल्ट 100% येणार आहे. तुम्हाला इथे एमसीक्यू कसे सॉल्व्ह करायचे ते पण सांगितलं जाईल. कारण मी खूपदा बघतो, ऍक्च्युली आपले जे नॉर्मल स्टुडंट्स असतात, थेरी केलेली असते वर्षभर, एमसीक्यू बघितलेलाही नाहीये. तुमच्यातून जे असे कोण असतील, मुलांना हे खरं क्रॅश कोर्स तुमच्यासाठी पण आहे की एमसीक्यू कसे सॉल्व्ह करायचे, किती वेळ कोणत्या क्वेश्चन साठी द्यायला पाहिजे. कारण टाइम मॅनेजमेंट सर्वात महत्वाचा विषय एक्झाम मध्ये. एक्झाम मध्ये तुम्ही जेव्हा नीटच्या पेपरला बसाल, सीईटीच्या पेपरला बसाल, तुम्हाला समजणार नाही आणि पेपर संपलेला राहील. कारण इतकं टेन्शन होतं ना माणसाची. खरं बोलायला झालं ना, की जाम फाटलेली असते. काय करायचं काही नाही, समजतच नाही. तर ही सगळी तुम्हाला त्या वातावरणासाठी, त्या शेवटच्या 3 तासासाठी जर रेडी करायचंय, तर त्याच्यासाठी हा रस्ता आहे क्रॅश कोर्स नावाचा. आणि मला आनंद वाटतोय की तुम्ही सगळ्यांनी या जर्नीमध्ये आम्हाला इन्व्हॉल्व केलंय. तुमच्या शेवटच्या जर्नीमध्ये आम्हाला चान्स दिले की आम्ही तुमच्यासोबत मिळून तुमचा चांगला रिझल्ट आणू शकतो. तर मुलांनो, आपण सुरू करूयात आज आपली ही क्रॅश कोर्सची जर्नी. आजची जर्नी स्टार्ट करण्यासाठी मी तुम्हाला सर्वात पहिले अगदी 15 ते 20 मिनिटात सीईटी आणि नीट बद्दल ब्रीफ इन्फॉर्मेशन देतो. आय होप तुमच्यातून मॅक्सिमम लोकांना सीईटी नीट बद्दल चांगली इन्फॉर्मेशन असेलच. माझ्याकडून जर काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन भेटली तर वेल अँड गुड, नाही तर जे आहे तुमच्याकडे त्याला फक्त रिवाइज करू. आणि मग आज आपल्याला आपला पहिला टॉपिक स्टार्ट करायचा. मुलांनो, बायोमधून तुम्हाला 2 एक्झाम्स तुम्ही टार्गेट करू शकता. पहिली आहे एमएसटी सीईटी, महाराष्ट्र स्टेटची ही एक्झाम असते. तर दुसरी असते नीट यूजी. नीट यूजीचा फुल फॉर्म काय? नीटचा फुल फॉर्म माहितीये? नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. यूजी म्हणजे काय? अंडर ग्रॅज्युएट साठी. एक नीट पीजी पण असते, ती पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला, जी मी क्रॅक केली आहे. आणि एक ही नीट यूजी असते, जी तुमच्या लेवलला, 12वीच्या लेवलला. तर मुलांनो, त्या 2 एक्झाम्स आहेत तुमच्यासाठी. काय तारीख आलेली आहे? डेट काय रे दादू? डेट आहे एमएसटी सीईटी साठी 16 एप्रिल. 16 एप्रिलला सीईटी चालू होते. आणि जितकं मला तरी आतापर्यंत माहिती आहे की 16 एप्रिल पासून
सीईटी चालू होते आणि यंदाच्या वर्षी बायो सीईटी पहिले नंतर मॅथ्स आहे. मागच्या वर्षी काय होतं, पहिले मॅथ्स सीईटी 4-5 दिवस चालली, 2-3 दिवस मध्ये ब्रेक आलं आणि मग चालू झाली बायो सीईटी. या वर्षी उलट आहे, जितकं मला अजून तरी आयडिया आहे, कन्फर्म तुमचे हॉल तिकीट आल्यावरच समजेल, पण मोस्टली पहिले बायो सीईटी आहे, त्याच्यानंतर आहे तुमची मॅथ्सची सीईटी. तर 16 एप्रिल आपली डेडलाईन आहे. 16 एप्रिलला तुमच्यातून अनेकांचे पेपर असतील, तर त्याच्या वेल अँड गुड आधी म्हणजे रफली 13 एप्रिल पर्यंत आपल्याला आपलं सगळं सिलेबस संपवायचं आहे. हा आपलं मेन टार्गेट असणार आहे. दुसरं, नीट यूजी. नीट यूजी फार 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 महत्वाची एक्झाम आहे. कशासाठी असते अरे दादू ही एक्झाम? ही एक्झाम असते डॉक्टर बनण्यासाठी. डॉक्टर बनण्यासाठी ही एक्झाम असते. कधी आहे ही एक्झाम? ही एक्झाम आहे 5 मे ला. नीट साठी तुम्हाला बऱ्यापैकी वेळ आहे, पण सीईटी साठी खरंच वेळ नाहीये. म्हणजे मी स्वतः जेव्हा तुमच्यासाठी प्लॅन रेडी करत होतो, मी स्वतः बघत होतो, मला स्वतःला 10 मिनिटं लागले विचार करायला की इतक्या कमी वेळात इतकं मोठं सिलेबस कसं फिट करायचं. एक 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 गोष्ट मी प्लॅन करत 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 आज तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहे. मुलांनो, पहिले मी तुम्हाला सीईटीचा पॅटर्न सांगतो, मग नीटचा पॅटर्न सांगतो. आतापर्यंत जर तुम्हाला छोटे छोटे काही डाऊट असेल, माझा आवाज येत नाही, तर प्लीज मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. फास्ट जात असेल, स्लो जातोय, बोर करतोय, आवडतंय, ते सगळं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये मला सांगू शकता. तुम्ही जे पाहिजे तुम्हाला ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मी त्या गोष्टी माझ्यामध्ये इम्प्रूव्ह करून तुमच्यापर्यंत आणणार आहे. चलो मुलांना, मी तुम्हाला पहिले सीईटी बद्दल सांगतो. केमिस्ट्री सीईटी. सीईटी किती मार्कांची असते? सीईटी आहे आपली 200 मार्कांची. 200 पैकी पी अँड सी हे दोघं 50 आणि 50 मार्क कॅरी करणारे. पी आणि सी म्हणजे कोण रे दादू? आपलं फिजिक्स आणि आपलं केमिस्ट्री. तर आपलं बी म्हणजे बायोलॉजी हा एकटा विषय कॅरी करणार आहे 100 मार्क. त्यातल्या त्यात बायोला पण त्यांनी 2 भागांमध्ये तोडलेले. बायोमध्ये पहिला भाग कोणता आहे? बॉटनी. दुसरा भाग आहे झूलॉजी. बॉटनी 50 मार्काला आहे आणि झूलॉजी 50 मार्काला आहे. असे 4 विषय, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झूलॉजी 50-50 मार्काला. पण असं बघितलं ओव्हरऑल बायोलॉजी किती मार्काला आहे? 100 मार्काला आहे. तर मुलांनो, तुम्ही महत्व समजू शकता की 50% मार्क्स तुम्हाला हा सब्जेक्ट देणार आहे. आणि खरं सांगू का, कंपॅरेटिव्हली काहीच डोकं खराब व्हायची गरज नाही. हे तुम्ही कितीही डोकं आपटा, जमतच नाही. खूप 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 डोकं लावायला लागतं, मग जाऊन याचे कुठेतरी क्वेश्चन सॉल्व्ह होतात. हा केमिस्ट्री ऑर्गॅनिक करायचं, इनऑर्गॅनिक करायचं, फिजिकल करायचं, संपत नाही. या दोघांना कम्पेअर केला तर आपलं बायो सॉर्टेड आहे ब्रो. आपल्या बायोमध्ये खूप मोठे काही कन्सेप्ट नाही, छोटे छोटे कन्सेप्ट आहे, तेच गोल गोल फिरून तुम्हाला दरवर्षी विचारताय. एकदा तुम्ही त्यांचं एक्झाम पॅटर्न समजून घेतलं ना, त्यांचे कोणत्या प्रकारे ते क्वेश्चन विचारताय, त्यांना काय एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडून, हे जर तुम्हाला ज्या दिवशी समजलं ना, तुम्ही यू एक्झाम क्रॅक करणार आहे मुलांना. तर 100 मार्कासाठी बायोलॉजी असणार आहे. तर जर 50% वेटेज जर बायोलॉजीला आहे, तर ऍटलिस्ट 50% टाइम तरी तुम्ही डेली शेड्यूल मध्ये बायोला द्यायला पाहिजे. एक पहिले तर तुम्ही ऑनलाईन कोर्स जॉईन केलेला आहे. ऑनलाईन कोर्स जॉईन केला आहे म्हणजे तुम्हाला किती % वेळ आहेत पूर्ण दिवसभरात? संध्याकाळी तुमचे लेक्चर्स असतात. तुम्हाला सकाळपासून ते आय गेस 4-5 वाजता तुमचे लेक्चर स्टार्ट होत आहे. तर तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 तास आहे. दिवसभरात तुम्हाला किती तास आहे? 7 तास तरी आहे. 7 तास पैकी रफली तुम्ही 50% वेळ या सब्जेक्टला द्यायलाच पाहिजे. मी नेहमी मुलांना बघतो, दिवसभर डोकं आपटतं याच्यावर आणि साले एक्झामच्या शेवटच्या दिवशी मार्क हा देऊन जातो. मग येऊन बोलता सर बायोलॉजी जास्त चांगलं केलं असतं ना, स्कोर अजून जास्त आला असता. त्या चुका तुम्ही नका करू. जितकं ज्याचं वेटेज आहे तितकं त्याला महत्व द्या, तितकं त्याला इम्पॉर्टन्स द्या, तितकी तुमची प्रायोरिटी लिस्ट ठरवा. कधी पण तुम्ही दिवसाची सुरुवात कराल तो गो विथ बायोलॉजी. त्याच्यानंतर ह्या दोघांपैकी तुम्हाला जो जास्त येतोय, कोणाला फिजिक्स चांगलं येतो, कोणाला केमिस्ट्री चांगलं येतो, ज्याला जो जास्त येतोय मग फिजिक्स, केम किंवा मग केम आणि फिजिक्स ही सिक्वेन्स ठेवा. तुमचं वेटेज, तुम्हाला कोणता सब्जेक्ट जास्त सोपा आहे त्याला आता जास्त महत्व द्या. कारण हा टाइम नाहीये नवीन सब्जेक्ट शिकायला, हा टाइम आहे रिव्हिजन वाला. जे गोष्टी तुम्ही करू शकल्या नाही, जे तुम्हाला कन्सेप्ट समजलेले नव्हते, ते कन्सेप्ट क्लिअर करा आणि पुढे चला. जास्त वेळ खर्चायचं नाही. एखादा क्वेश्चन जमत नाहीये तर तुम्ही 1 तास, 2 तास, 3 तास त्याच्या डोकं लावाल, काहीच उपयोगी नाही. सोडून द्या. समजायचं
माझ्या नावाने बोललं, हार्दिक सरनी सांगितले नाही येणार आहे आणि पुढे चला. पण असं नका करू की अटेम्प्टच नाही करणार, नाही तर मला शिव्या द्यायला एक्झामच्या दिवशी. जास्त वेळ नका खर्च करू, कारण ह्या पॉइंटला वेळेची खूप किंमत आहे. मुलांनो, हा रफली सीईटीचा पॅटर्न आहे. नीटचा काय पॅटर्न आहे रे दादू? नीटचा पण ऑलमोस्ट सेम पॅटर्न आहे. नीटचा पॅटर्न आहे पी अँड सी 180 आणि 180. तर आपला बायोलॉजी किती मार्काला आहे रे दादू? 360 मार्कांना. फिजिक्स 180, केमिस्ट्री 180, बायोलॉजी 360. टोटल नीट आहे 720 मार्काची. 720 मार्काची नीट आहे. नीट आणि सीईटी मध्ये सर्वात बेसिक फरक, नीट निगेटिव्ह मार्किंग आहे, सीईटी मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. रिलॅक्स राहून तुम्ही तुक्के मारून येऊ शकता. नीट मध्ये तुक्के चालणार नाही. एक दुसरा महत्वाचं, सिलेबस. नीटचा सिलेबस 11th प्लस 12th आहे. नीट नुसार जे एनटीए ऑफिशियल सिलेबस दिलेलं आहे, एनटीए नुसार नीट मध्ये 12th चा जो सिलेबस आहे, 12th चा तो असणार आहे 60% प्लस 11th चा जो सिलेबस आहे तो असणार आहे 40%. एनटीए ऑफिशियल सिलेबस दिलेले आहे. आणि तुमच्या बॅच साठी खूप आनंदाची गोष्ट काय आहे, गव्हर्नमेंटने खूप सारे टॉपिक्स कॅन्सल केलेले, खूप जास्त टॉपिक्स उडवलेले आहे. ते तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. तर एमएसटी सीईटी मध्ये काय आहे पॅटर्न? सीईटी मध्ये 12th आहे 80% प्लस 11th आहे 20%. म्हणजे 100 मार्काच्या बायोमध्ये 20 मार्काचा 11वीचा सिलेबस फिक्स आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या बोर्डाने इतकं सोपं केलंय की या 11th मध्ये पण पूर्ण 11th वाचायलाही नाही लावलंय. फक्त 4 चॅप्टर वाचायचे. चॅप्टर नंबर 6, चॅप्टर नंबर 13, चॅप्टर नंबर 14, चॅप्टर नंबर 15. कोणते कोणते रे? 6वा चॅप्टर कोणता आहे दादू? बायोमॉलिक्यूल. 13वा कोणता आहे सांगा की, मी विसरलो, तुम्हाला आठवतं? रेस्पिरेशन अँड एनर्जी ट्रान्सफर. चॅप्टर नंबर 14 कोणता आहे? ह्युमन न्यूट्रिशन. आणि चॅप्टर नंबर 15 कोणता आहे? एक्सक्रिशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. हे 4च चॅप्टर आहे 11th मध्ये. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर ह्यांनी 20 मार्कासाठी 4 चॅप्टर दिले. म्हणजे ऑन अन एव्हरेज प्रत्येक चॅप्टर मधून 5 क्वेश्चन येणारच आहे असं यांनी सांगितलेलं आहे. हे चॅप्टर स्किप करून चालणार नाही. 11th चे चॅप्टर खूप महत्वाचे, सोपे, मार्क्स देणारे चॅप्टर आहे. तर प्लीज हे तर करायचंच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत. तर मुलांनो, हा रफ पॅटर्न असणार आहे 11वीचा 12वीचा. आणि आपल्याला या क्रॅश कोर्स मध्ये मेनली फोकस करायचंय या सिलेबसवर. आता सीन काय आहे, तुम्ही जेव्हा नेहमी एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डची टेक्स्टबुक कम्पेअर कराल ना, हे जेव्हा आपण कव्हर करतोय ना, इथले खूप सारे टॉपिक्स आपले आप कव्हर होत आहे. कारण त्यांच्या 11वी मध्ये, एनसीईआरटीच्या 11वी मध्ये जे टॉपिक आहे ते आपल्या 12वी मध्ये, आणि आपल्या 12वी जे टॉपिक आहे ते त्यांच्या 11वीत आहे. थोडस चॅप्टर तेच आहे ओव्हरऑल, पण वर्ष 11th आणि 12th मध्ये डिफरन्स आहे. तर आपण जेव्हा हे करूयात तर आपण रफली नीट साठी पण 60 to 80% सिलेबस कव्हर करूनच जाणार आहोत. मुलांनो, नीट साठी टाइम खूप कमी आहे, कारण खूप वास्ट सिलेबस आहे. 11th प्लस 12th कव्हर करता करता नाकी नऊ येते. खरंच सांगतो, मी तुम्हाला काही खोटे स्वप्न दाखवणार नाही. तुम्ही मला जॉईन करा, हे होऊन जाईल ते होऊन जाईल, मी तुम्हाला खोटे आश्वासन देणार नाही. मी तुम्हाला प्रॅक्टिकल ग्राउंड रियालिटी सांगतोय. नीट क्रॅक करणं जोक नाहीये. मी स्वतः 2दा नीट दिलेली, नीट यूजी पण क्वालिफाय केली, नीट पीजी पण क्वालिफाय केली. मला माहितीये की नीट देताना काय माझी परिस्थिती झाली होती. तर प्लीज तुमच्यावरती वेळ येऊ देऊ नका. सिन्सिअरली पहिल्या दिवसापासून जे जे मी सांगतोय ते फॉलो करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही मी सांगितलेलं पॅटर्न फॉलो केलं तर तुमचा रिझल्ट चांगलाच येणार आहे. तुम्ही आज ज्याही परिस्थितीत असाल, 100% सांगतो, त्याच्यात डबल तरी इम्प्रुव्हमेंट मी तुम्हाला करून देऊ शकतो. फक्त पहिल्या दिवसापासून सिन्सिअरली लेक्चर्स करा. होईल जितकं पॉसिबल लाईव्ह लेक्चर्स करा. रेकॉर्डेडच्या भानगडीत पडू नका. याचं रिझन असं आहे की तुम्हाला जर डाऊट काय आलं तर आत्ताच्या आत्ता जेव्हा मी शिकवतोय तेव्हाच मला चॅट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला तो कन्सेप्ट परत स्लोली सांगून एक्सप्लेन करून देऊ शकतो. तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर बघाल कधी, त्याच्यात डाऊट आला मला कॉल करा, मग मी एक्सप्लेन करत. वेळ पॉसिबल होईल नाही होईल, मी आहेच तुमच्यासाठी. हा पुढचा 1.5 महिना मी तुमच्यासाठी 24/7 अवेलेबल आहे. तुम्हाला कधीही कॉल करा, मी तुमच्यासाठी तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी अवेलेबल आहे. फक्त रिझन एकच आहे, एकच मेन माझ्याकडून एकच रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि जीव तोडून अभ्यास करा. हा 1-1.5 महिना फेसबुक
इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, स्नॅपचॅट सगळ्या गोष्टी सोडून द्या, काही फरक नाही पडणार. याचं मेन रिझन काय, की मला माहिती आहे की 15-20 मिनिटं फेसबुक बघितल्याने काही इतकं आपल्या दिवसात फरक नाही पडणार आहे. मेन प्रॉब्लेम कुठे होतो माहिती मुलांना, हे इन्स्टा फेसबुक आपण जेव्हा बघतो ना, बघतो यार हा मस्त खातोय, हा मस्त पितोय, हा याच्यासोबत फिरायला गेली, ती याच्यासोबत फिरायला गेली, तिने याला ते सांगितलं, त्याने त्याला ते सांगितलं. हेच तुम्ही करत अटकून जा ह्या भांगडीत. या भांगडीत अटकू नका. पुढचा येणारा वेळ हे पुढचे 1.5 महिना तुमच्या आयुष्याचे लाईफ चेंजिंग महिने असणार आहे. तुम्ही 1.5 वर्ष काय केलं, जून 22 पर्यंत या डिसेंबर 23 पर्यंत काय केलं मला काहीच घेणं देणं नाहीये. तुम्ही जेही केलं असेल, तुमचं आजपर्यंतचे रेकॉर्ड काही असेल ना, ते तुमच्यापर्यंत. पण मी तुम्हाला माझ्या साईडून गॅरंटी देऊ शकतो, 1.5 महिने तुम्ही मला द्या, मी तुमच्यातला रिझल्ट काढून देऊ शकतो. ही तर मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. जस्ट सिन्सिअरली जे जे सांगतो ते फॉलो करा. टाइमवर एमसीक्यूज कम्प्लीट करा. एमसीक्यू मध्ये छोटा डाऊट असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुमच्यासाठी आहे. पण एकच आहे, अभ्यास करायचंय, रिझल्ट आणायचंच आहे आपल्याला. तर मुलांनो, हे झालं आपलं आजचं इंट्रोडक्शन. थोड्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. ह्या जर नीट सीईटी मध्ये काही पॅटर्न मध्ये डाऊट आहे तर विचारा, नाही तर मग आपण आपला पहिला टॉपिक स्टार्ट करूयात. विचारू शकता. मी थांबतो, चॅट बॉक्स मध्ये बघतो कोणाचं काय आलंय का. यश, माझा मोबाईल नंबर भेटून जाईल तुम्हाला. अजून कोणाला काही डाऊट्स आहे तर सांगू शकता. तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप वगैरे असेल त्याच्यावर तुम्हाला माझा नंबर भेटेल. यातल्या यात मी माझ्या साईडहून एक एक्स्ट्रा ग्रुप तयार करणार आहे. एक एक्स्ट्रा एफर्ट जे मी दरवर्षी घेतो. पॅटर्न एकदम सिंपल आहे. हा पॅटर्न पूर्ण नाशिकमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी लिहून देतो, कोणाच वापरत नाही. पॅटर्न काय असतं माझा, पॅटर्न खूप सिंपल आहे. एक व्हॉट्सअप ग्रुप बनवतो. व्हॉट्सअप ग्रुप रेडी करूयात. त्या ग्रुपवर ऑलमोस्ट दररोज किंवा दर अल्टरनेट दिवशी, दररोज तरी कधी कधी टाइम ऍडजस्ट नाही होत, दर अल्टरनेट दिवशी एक दिवस सोडून एक दिवस आड मी क्वेश्चन्स टाकल. मी एक क्वेश्चन टाकल. एक क्वेश्चन मी टाकला की तुम्ही विदिन सेकंड आन्सर करायचंय. त्या क्वेश्चनचा आन्सर काय असेल हे तुमच्याकडून विदिन सेकंड मध्ये यायला पाहिजे. तुमचा आन्सर आला की लगेच त्या क्वेश्चनचा एक्सप्लेनेशन तुम्हाला मी इन द फॉर्म ऑफ व्हॉइस नोट किंवा व्हिडिओ फॉर्म मध्ये तुम्हाला तो आन्सर लगेच देईल आणि एक्सप्लेन करल का बरं त्या क्वेश्चनचा आन्सर ते आहे. तर या एक्सप्लेनेशन मध्ये, हा जो एक्सप्लेनेशन राहील, एक्सप्लेनेशन मध्ये मी माझ्या साईडून कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न करेल विदिन 30 सेकंड. 30 सेकंड मध्ये 30 सेकंडचा जो व्हॉइस नोट राहील त्याच्यामध्ये 3 ते 4 एमसीक्यूज कव्हर होईल. आणि मुलांना तुम्हाला काहीच करायचं नाही. मी तुम्हाला कोणत्या दिवसासाठी प्रिपेअर करतो माहितीये, 13 एप्रिलला आणि 3 मेला तुम्हाला काय करायचंय. 13 एप्रिल जेव्हा सीईटीच्या 2 दिवस आधी, किंवा 3 मे नीटच्या 2 दिवस आधी, तेव्हा तुम्हाला काहीच करायचं नाही. सगळे बंद करायचं, सगळे कामं, हा व्हॉट्सअप ग्रुप उघडायचा, एक एक करून क्वेश्चन वाचायचे, ते व्हॉइस नोट ऐकायचे. मी तुम्हाला लिहून देतो. जेव्हा तुम्ही नीटचा सीईटीचा पेपर द्याल ते माझे शब्द तुमच्या कानामध्ये गुंजेल आणि तुम्ही आन्सरवर टिक करून याल, हे मी तुम्हाला गॅरंटी देतो. फक्त हे ग्रुप, हा जो माझा एक उपक्रम असतो दरवर्षी मी क्रॅश कोर्स मध्ये राबवतो, हा तुम्हाला सिरियसली फॉलो करायचा आहे. हा ग्रुप आपण 2-3 दिवसात जेव्हा ऍडमिशन एकदा कन्फर्म होईल, ज्या सगळे लोकांचे ऍडमिशन कम्प्लीट होईल, तेव्हा हा ग्रुप आपण स्टार्ट करूयात. तोपर्यंत आपला एखादा टॉपिकही पूर्ण होऊन जाईल, मग आता आपण स्टार्ट करूयात. मुलांनो, स्टार्ट करायचं. काही डाऊट आहे, जायचं पुढे, इथे काही विचारायचंय तुम्हाला लवकर सांगा, नाही तर मग मला स्टार्ट करायला. तुमचे रिप्लाय मी एक्सपेक्ट करतोय. लवकरात लवकर रिप्लाय करा फक्त. अरे आहे की नाही कोणी ऑनलाईन, की गेले सगळेचे सगळे पळून. मला इथे दिसत आहे 15, पण रिप्लाय तर आलेले नाहीये. नो डाऊट सर, शल वी स्टार्ट करा सर. चलो. नारायण, ऋषिकेश, तुषार, यश, 15 लोकांपैकी फक्त 4 रिप्लाय. यार रिप्लाय करा ना यार, असं कशाला करता. मी तुम्हाला जीव काढतोय, तुम्ही माझ्यासाठी एक रिप्लाय नाही करत का? चुकीचं आहे बरं काय.
दत्ता राठोड सर, प्रत्येक लेक्चरच्या नोट्स मिळेल का? दत्ता बघ, प्रत्येक लेक्चरच्या नोट्स ही जे मी इथं शिकवल, जे मी इथं लिहल, हे सगळे तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये भेटून जाईल. फक्त एकच काम तुमचं आहे की लेक्चर झाल्यावर एक टेक्स्ट करून द्या की सर आजचं हे PPT फॉर्मॅट किंवा जे PDF असेल ते सेंड करा. तुमच्या ग्रुपवर हे जे मी इथे लिहिल ते सगळे तुमच्या ग्रुपवर येऊन जाईल. आणि त्याच्याहून चांगलं, तुम्ही जेव्हा मी शिकवतोय, मी 1 सेकंडसाठी माझं काम झालं की मी साईडला जाईल, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि चला पुढे. कारण आपल्याकडे टाइम खूप कमी आहे. कमी टाइम मध्ये आपल्याला मॅक्सिमम गेन करायचं आहे. तर मी तेव्हा स्लाइडला होऊन जाईल, तुम्ही स्क्रीनशॉट काढा, चालू करूयात. चलो. थँक्यू एव्हरीवन, तुम्ही परमिशन दिली मला सुरुवात करायला. तुम्ही सुरू करतोय आजचा आपला पहिला टॉपिक या क्रॅश कोर्सचा. माझ्या फेवरेट पैकी एक हा टॉपिकचं नाव आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आय होप तुम्ही सगळ्यांनी हा टॉपिक वाचलेला असेल. तुम्ही बोलाल सर असं मध्यभागून कोणत्याही टॉपिकावर चालू करताय? कारण अजून काही ऍडमिशन व्हायचे बाकी आहे, खूप सारे लोक जॉईन करायचे बाकी आहे. तर हा एकच टॉपिक आहे जो तुम्ही मध्यभागूनही जर लेक्चर जॉईन केला, म्हणजे पहिला लेक्चर मिस झाला, सेकंड थर्ड लेक्चरला आले तरी तुम्हाला लिंक लागू शकते. बाकी पहिला दुसरा तिसरा हे तिघही चॅप्टर असे, जर तुम्हाला पहिला नाही आलं ना, नंतर काहीच येणार नाही. हा थोडा तरी टॉपिक आहे की तुम्हाला थोडा बफर भेटेल. तुम्ही एखाद लेक्चर सुरुवातीचे मिक्स केले तर तुम्हाला या लेक्चरमध्ये लिंक लागेल. तर चलो मुलांना, आपण सुरू करूयात हा टॉपिक, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. तर बेसिकली या टॉपिक मध्ये सर्वात याचा वेटेज पहिले मी तुम्हाला सांगून देतो, मगच टॉपिक सुरुवात करतो. जेव्हा मी आता 2 दिवसाआधी नीटची बुक बघत होतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघत होतो, नीट 2022 मध्ये या टॉपिक वरून 11 MCQ झालेले. किती MCQ झालेले? 11 MCQ. 11 MCQ म्हणजे किती मार्क माहिती का? 44 मार्क. मग मी बघितलं ऑन एन ऍव्हरेज हा टॉपिक किती वेटेज देतोय. नीट मध्ये हा 7 ते 10 क्वेश्चन रफली दरवर्षी येत आहे. म्हणजे 28 ते 40 मार्काचा टॉपिक आहे हा नीट मध्ये. तर सीईटी मध्ये किती आहे? सीईटी मध्ये पण हा रफली आहे 10 मार्कांसाठी. सीईटी मध्ये 10, नीट मध्ये 28 ते 40 मार्काचा हा टॉपिक अगदी महत्वाचा, अगदी सोपा पण खूप इम्पॉर्टंट आला टॉपिक आहे. तर चलो, मी तुम्हाला सोप्या भाषेत हा टॉपिक समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. एक माझ्या साईडून बस स्टार्टिंगला एक टिप आहे, जिथे जिथे तुम्हाला वाटेल की मी फास्ट जातोय, मी स्लो जातोय, मी सांगितलेला आवाज क्लिअर आला नाहीये, तुम्हाला पाहिजे की मी कन्सेप्ट रिपीट करावी, प्लीज 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 मला चॅट बॉक्स मध्ये रिप्लाईज करा. तुमच्या रिप्लायची मी वाट बघतोय. तुम्ही रिप्लाय नाही केलं, हे वन साइडेड राहिलं तर चालणार नाही यार. वन साइडेड रिलेशनशिप कधी टिकत नाही. रिलेशनशिप नेहमी 2 साइडेड असायला पाहिजे. स्क्रीनशॉट निघत नाही तर ठीक आहे, मी एक काम करतो, हे सगळं झाल्यावर शेवटची जी PDF असेल, जे मी नोट्स लिहिलेले हे सगळे तुमच्यापर्यंत पोहोचवून देईल, ते मी करून देईल. चलो मुलांनो, स्टार्ट करूयात आपला पहिला टॉपिक, मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. तर याच्यातला आपला पहिला कन्सेप्ट आहे आजचा डिस्कव्हरी ऑफ DNA. आणि एक अजून सॉरी, मी बोलायचं विसरलो. तुम्ही बोलाल सर लई बोर करताय आता. नाही, एक सॉरी, माझी हँडरायटिंग डॉक्टर आहे, थोडी तरी मला माफ करावं. जर कोणताही शब्द हँडरायटिंगचा समजला नाही तरी मी आता खूप सुधारलोय. खूप माझी हँडरायटिंग मी चांगली काढण्याचा प्रयत्न केलाय. जर जिथेही तुम्हाला हँडरायटिंग नाही समजली तर प्लीज टेक्स्ट करा, मेसेज लगेच करा, मी लगेच तो पॉईंट तुम्हाला सांगून देत जाईल. चलो स्टार्ट करतो. डिस्कव्हरी ऑफ DNA. मुलांनो, DNA सगळ्यांना माहिती. आज रस्त्यावरच्या कॉमन मॅनला विचारलं तरी तो बोला या DNA काहीतरी आहे, त्याला DNA ची बेसिक आयडिया आहे. काय असतं, कोणी पहिल्यांदा डिस्कव्हर केलं हे कोणालाच माहित नाही. चलो, ते मी आज तुम्हाला सांगतोय. DNA हे डिस्कव्हर केलं होतं फ्रेडरिक मिशरने. फ्रेडरिक मिशर. फ्रेडरिक मिशर म्हणून एक सायंटिस्ट होते 1869 मध्ये. 1869 मध्ये फ्रेडरिक मिशर तिथे त्यांच्या देशातल्या लोकल हॉस्पिटलमध्ये गेले. कुठे गेले? लोकल हॉस्पिटल्स मध्ये. लोकल हॉस्पिटल मध्ये जाऊन त्यांनी कलेक्ट केले. त्यांनी काय कलेक्ट केले? पर्सवाल्या बँडेजेस. पर्स बँडेजेस यांनी कलेक्ट केले. या पर्स बँडेजेस, पर्स काय असतं रे? पर्स काय असतं? पर्स म्हणजे काय? आपलं पिंपल वगैरे फुटतो, त्याच्यातून तो व्हाईटिश येलोइश फ्लुइड बाहेर येतो, जो पू बोलतो. काही लोक पू बोलतात, काही पर्स बोलतात. तर ते पर्सवाल्या बँडेजेस या फ्रेडरिक मिशरनी कलेक्ट केल्या. नेक्स्ट त्यांनी या बँडेजेसला वॉश केलं. ह्या बँडेजेसला वॉश केलं आणि त्याच्यात फक्त उरले. त्या पर्समध्ये मेनली कोणते मेन सेल्स आहेत? पर्समध्ये WBC. पर्समध्ये मेन सेल्स कोणते?
डब्ल्यूबीसी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स त्यांनी आयसोलेट केले. त्या व्हाईट ब्लड सेलला त्यांनी ट्रीट केलं अल्कली सोबत. अल्कली म्हणजे एखाद्या बेसिक सबस्टन्स सोबत त्याला ट्रीट केलं, अल्कली ट्रीटमेंट दिली, तर त्याला दिसलं की हा जो डब्ल्यूबीसी आहे याच्या आतमधला न्यूक्लियस आहे, डब्ल्यूबीसीच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे, याच्या आतमध्ये काहीतरी मटेरियल आहे जे प्रेसिपिटेट झालं. याच्या न्यूक्लियसच्या आतमध्ये काहीतरी मटेरियल आहे जे प्रेसिपिटेट झालं. प्रेसिपिटेट तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकता, प्रेसिपिटेशन रिॲक्शन आहे ते. तर इथे न्यूक्लियसच्या आतमध्ये एक मटेरियल त्याला दिसलं जे प्रेसिपिटेट झालं, ते न्यूक्लियसच्या आतमध्ये होतं. म्हणून 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 फेडरिक मिशरनी त्याला नाव दिलं न्यूक्लिइन. फेडरिक मिशरनी त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये तो मटेरियल प्रेसिपिटेट झाला, त्याला नाव काय दिलं? न्यूक्लिइन. नंतर त्यांनी ऑब्झर्व केलं की हा जो न्यूक्लिइन आहे याच्यामध्ये खूप जास्त फॉस्फेट, इट इज रिच इन फॉस्फेट, रिच इन फॉस्फेट. अजून एक त्यांनी ऑब्झर्व केलं की हा जो न्यूक्लिइन आहे, या न्यूक्लिइन इज ऍसिडिक इन नेचर. हा न्यूक्लिइन हा आहे ऍसिडिक इन नेचर, म्हणून त्यांनी याला नाव दिलं न्यूक्लिक ऍसिड. म्हणून पुढे जाऊन याला त्यांना नाव देण्यात आलं न्यूक्लिक ऍसिड. आणि 2 न्यूक्लिक ऍसिड असतात रे दादू. कोणते कोणते? आपलं RNA आणि आपलं DNA. RNA म्हणजे काय? रायबोज न्यूक्लिक ऍसिड. DNA म्हणजे काय? डिऑक्सी रायबोज न्यूक्लिक ऍसिड. हे आहे मुलांनो तुमचं फेडरिक मिशरचं एक्सपेरिमेंट. आता याच्यावर काय काय प्रश्न येतात ते एक एक करून मी सांगतो. पहिले DNA वॉज डिस्कवर्ड बाय फेडरिक मिशर, हा नाव लक्षात ठेवायचा, एक MCQ. दुसरा, फेडरिक मिशरने कोणत्या सेल्सवर एक्सपेरिमेंट केला? WBC, हा दुसरा प्रश्न. हा पहिला, हा दुसरा. तिसरं, फेडरिक मिशरनी त्याला जे प्रेसिपिटेट भेटलं त्याला नाव काय दिलं? न्यूक्लिइन, हा तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न, न्यूक्लिइन इज रिच इन, हा चौथा प्रश्न. आन्सर आहे फॉस्फेट. पाचवा प्रश्न, न्यूक्लिइनचं नेचर काय? ऍसिडिक इन नेचर, म्हणून त्याला नाव दिलं न्यूक्लिक ऍसिड. असे 5 प्रश्न या एका स्लाइडवर मी सांगितलेले जे नीट मध्ये सीईटी मध्ये रिपीट झालेले आहे आणि तुम्हाला येऊच शकता. तर प्लीज एकदा गो थ्रू करा. जर नाही समजले मला सांगा, मी परत एक्सप्लेन करतो, नाही तर पुढे जातो. मुलांना समजलंय हो की नाही? लवकर लवकर सांगत चला रे. जितकं लवकर तुमचा रिस्पॉन्स येईल तितक्या लवकर मी पुढे जाऊ शकतो. पूर्ण वाचून घ्या, काही डाऊट्स आहे तर विचारा, नाही तर जाऊयात पुढे. तीनच रिप्लाय येत आहे, 14 लोक जॉईन आहे. असं नका ना करू यार. 14 लोक, ऍटलीस्ट 10 रिप्लाय तरी यायलाच पाहिजे. बाकीचे लोक काय करतात खरं खरं सांगा मला. चलो 4 रिप्लाय. बाकीचे कुठे गेले रे? चांगले नाही बरं का तुम्ही यार, रिप्लाय नाही करत मला. चलो 5वा रिप्लाय, 6वा, चलो 6 तरी आले. जातो आता मी पुढे. फेडरिक मिशरनी त्याच्या एक्सपेरिमेंट मध्ये सांगितलं होतं डीएनए डिस्कवर केलेला होता 1869 मध्ये. 1869 मध्ये डीएनए डिस्कवर तर झाला, बट डीएनए काय काम करतो हे लोकांना माहितच नव्हतं. खूप वर्ष लोक प्रोटीन्सला जेनेटिक मटेरियल समजायचे. प्रोटीनला काय कन्सिडर करायचे? जेनेटिक मटेरियल. खूप वर्ष याच्या डिबेट चालली की जेनेटिक मटेरियल आहे तरी कोण. खूप वर्ष कशा डिबेट चालली की जेनेटिक मटेरियल आहे तरी कोण. पण माझा पहिला प्रश्न आहे की जेनेटिक मटेरियल आहे तरी काय? काय असतं रे दादू हे जेनेटिक मटेरियल? तर नीट समजून घ्या. जेनेटिक मटेरियल म्हणजे एक असा मटेरियल जो आपली सगळी इन्फॉर्मेशन कॅरी करतो. आपला रंग काय राहील, आपला रूप काय राहील, आपला आकार काय राहील, आपली हाईट काय राहील, आपली बुद्धिमत्ता किती राहील, आपले केस कसे राहतील, आपले डोळे कसे राहतील, आपली हेअरलाईन कशी असेल, ही सगळी माहिती कॅरी करतो जो मटेरियल, त्याला आपण बोलतो जेनेटिक मटेरियल. कुठे कॅरी करतो? एका जनरेशन पासून पुढच्या जनरेशनला. मम्मी पप्पा पासून मला आले, माझ्यापासून माझ्या पुढच्या पिढीला, त्यांच्यापासून त्यांच्या पुढच्या पिढीला जो मटेरियल जातोय
त्याला आपण बोलतो जेनेटिक मटेरियल. त्याला काय बोलतो आपण? जेनेटिक मटेरियल. आणि हा जेनेटिक मटेरियल कोण आहे हे खूप वर्ष आपल्याला माहिती नव्हतं. याच्यासाठी वेगवेगळे एक्सपेरिमेंट करण्यात आले. चलो, रिप्लाय आलेला होता तो वाचत होता. खूप वर्ष याच्यावर एक्सपेरिमेंट करण्यात आले आणि 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 3 फेमस एक्सपेरिमेंट सापडले ज्यांनी खऱ्या अर्थात काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं. तर आपल्याला पहिला एक्सपेरिमेंट शिकायचा आहे आज, ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट. हे एक्सपेरिमेंट कशासाठी करण्यात आले? टू फाइंड आउट विच इज द जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल कोण आहे हे शोधण्यासाठी एक्सपेरिमेंट करण्यात आले. पहिलं एक्सपेरिमेंट कोणाचं आहे? ग्रिफिथ भाऊचं. ग्रिफिथ भाऊनी कधी एक्सपेरिमेंट केला? 1928 मध्ये ग्रिफिथ भाऊनी एक्सपेरिमेंट केलाय. रिप्लाय आलाय नारायणचा, सर आमचा रिप्लाय आम्ही करतोय, आम्ही चांगले, व्हेरी गुड नारायण, असेच रिप्लाय करत राहा 1.5 महिनाभर. चलो, ग्रिफिथ एक्सपेरिमेंट चालू करू. ग्रिफिथ नावाचा एक व्यक्ती होता. या व्यक्तीने एक्सपेरिमेंटसाठी एक बॅक्टेरिया घेतला. त्या बॅक्टेरियाचं नाव होतं स्ट्रेप्टोकोकस निमोने. ग्रिफिथने कोणावर एक्सपेरिमेंट केला? स्ट्रेप्टोकोकस निमोने. हा पहिला एमसीक्यू येऊन गेलेला आहे, लक्षात राहू द्या. सेकंड, हा निमोने, स्ट्रेप्टोकोकस निमोने काय करतो? हा कॉज करतो निमोनिया. हा कोणती डिसीज कॉज करतो? निमोनिया. नीट समजून घ्या, बॅक्टेरियाचं नाव आहे स्ट्रेप्टोकोकस निमोने. ते जे डिसीज कॉज करतं त्याला बोलतो निमोनिया, त्या डिसीजला बोलतो निमोनिया. आता हा स्ट्रेप्टोकोकस निमोने हा बेसिकली 2 टाइप्स आहे. हा स्ट्रेप्टोकोकस निमोने किती टाइप्स आहे मुलांना? 2, आर शेन आणि एस शेन. हा आर शेन हा असणार आहे रफ, नॉन कॅप्सुलेटेड, नॉन पॅथोजेनिक. तर हा जो एस शेन असणार आहे हा असणार आहे स्मूथ, कॅप्सुलेटेड आणि पॅथोजेनिक. तर नीट समजून घ्या, स्ट्रेप्टोकोकस निमोने किती टाइपचे आहेत? 2, आर टाइप, एस टाइप. आर टाइप वाला होता रफ, एस टाइप होता स्मूथ, म्हणून त्याला आर नाव दिलं, त्याला स्मूथ नाव दिलं. आता महत्वाचा पॉइंट काय? आर टाइप आहे नॉन कॅप्सुलेटेड, एस टाइप आहे कॅप्सुलेटेड. म्हणजे कन्सिडर करा, हा बॅक्टेरिया, हे 2 बॅक्टेरिया आहे. हा आर टाइप आहे, हा एस टाइप आहे. आर टाइपला बाहेरून कॅप्सूल नाहीये, पण एस टाइपला बाहेरून ही कॅप्सूल प्रेझेंट आहे. कॅप्सूल म्हणजे काय? कव्हरिंग प्रेझेंट आहे. आता मला सांगा, मी जर एकदम भाईगिरीमध्ये असं चाललो, 100-1 लोक माझ्या आजूबाजू घेऊन चाललंय, मला कोण मारू शकते का? नाही ना. पण मी एकट्या असा रस्त्यावर गेलो तर साला कोणी येऊन कानाखाली मारू शकतं? काय बॉडी बिडीचं आहे नाही, कोणी येऊन मारून जाईल. तर आपल्या बॉडीमध्ये आर टाइप बॅक्टेरिया आला, एस टाइप बॅक्टेरिया आला. प्रोटेक्शन कोणाला आहे? एस टाइपला आहे. आर टाइपला प्रोटेक्शन आहे का? नाही. तर आपले जे WBC आहे, आपले WBC कोणाला इझिली मारल? आर टाइपला इझिली मारून देईल. एसला मारू शकता का? नाही. एसला ते इझिली मारू शकणार नाही. तर आपल्या बॉडीमध्ये डिसीज कोण कॉज करेल? एस टाइप. आर टाइप डिसीज कॉज करू शकतो का? नाही. तर तेच इथे सांगितलंय की आर टाइप आहे नॉन पॅथोजेनिक, म्हणजे हा निमोनिया कॉज करत नाही. बट एस टाइप आहे पॅथोजेनिक, हा निमोनिया कॉज करतो. पॅथोजेनिक म्हणजे काय? जो डिसीज कॉज करतो. आणि कोणती डिसीज कॉज करतं? हे निमोनिया. आर टाइप निमोनिया कॉज करणार नाही, एस टाइप निमोनिया कॉज करेल. तिथपर्यंत क्लिअर आहे? जाऊ की नाही लवकर सांगा, 1 मिनिटाच्या आत तुमचे रिप्लाय झाले पाहिजे, येस ऑर नो. तर मी पुढे जातो. वाचून घ्या एकदा ही स्लाइड, पण लवकर रिप्लायच पाहिजे मला तुमच्याकडून ना मुलांना. हो की नाही? इथपर्यंत समजलंय की परत सांगू? रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला लवकरात लवकर भेटून जाईल, दत्ता टेन्शन नको घेऊ. चलो, सगळ्यांना समजलंय, व्हेरी गुड, वेल अँड गुड. जाऊयात पुढे. आता या ग्रिफिथ भाऊनी काय केलं? ग्रिफिथ भाऊ इथे शांत नाही बसला. दत्ता भाऊ तुला रात्रीपर्यंत मोस्टली किंवा जास्तीत जास्त उद्या सकाळपर्यंत रेकॉर्डेड लेक्चर भेटून जाईल. फोन स्विच ऑफ झाला तरी जाऊ दे. चलो,
स्ट्रेप्टोकोकस निमोने हा जो बॅक्टेरिया आहे, ग्रिफिथ भाऊ इथे थांबला नाही, यांनी काय केलं, माऊस मध्ये हा बॅक्टेरिया टाकला. यांनी काय केलं, माऊस मध्ये हा बॅक्टेरिया टाकला. खूप तरी काही ना काहीतरी किडे होते बरं का या माणसामध्ये. यांनी काय काय केलं आता, 1 2 3 4 5. चलो फटाफट स्टार्ट करूयात. ग्रिफिथने काय केलंय, ग्रिफिथने काय केलं, हे जे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया याला माईस मध्ये इंजेक्ट केलं, माईसला त्याचं इंजेक्शन दिलं. पहिले त्यांनी माईस मध्ये इंजेक्ट केलं आर्सेन. त्यांनी माईस मध्ये, स्टेनच्या जागेवर तुम्ही टाईप बोललं तरी चालेल, त्यांनी आर टाईप बॅक्टेरिया माईस मध्ये टाकलं. मला सांगा आर टाईप निमोनिया कॉज करतो का, नाही ना. तर इथे निमोनिया काय राहील, ऍबसेंट. इथे निमोनिया काय राहील, ऍबसेंट. आणि माईस काय राहणार आहे, माईसला निमोनिया नाही झाला तर माईस जिवंत राहील की मरल, जिवंत ना रे दादू. तर हा माईस राहील अलाइव्ह. माईस काय राहील, अलाइव्ह. दुसरं, ग्रिफिथ भाऊनी नंतर काय केलं, त्यांनी माईस मध्ये इंजेक्ट केलं एस्ट्रेन. त्यांनी माईस मध्ये काय इंजेक्ट केलं, एस्ट्रेन. त्याला दिसलं की ह्या केसमध्ये निमोनिया झालं, निमोनिया प्रेझेंट. कारण एस्ट्रेन काय होतं, पॅथोजेनिक. आणि या केसमध्ये माईस काय होणार आहे, मरणार. माईस डेड. आपले ग्रिफिथ भाऊंनी नंतर काय केलं, यांनी एक्सपेरिमेंट एक स्टेप अजून पुढे घेऊन गेले. यांनी काय केलं, हिट किल एस्टेप वापरलं. म्हणजे हा जो एस्ट्रेन आहे याला हिटनी मारून टाकलं, याला गरम करून मारून टाकलं. मेलेला बॅक्टेरिया डिसीज कॉज करणार का, नाही ना. या केसमध्ये निमोनिया काय होतं, ऍबसेंट. आणि माईस काय होता, अलाइव्ह. हे तर कॉमन सेन्स आहे, हे तर तुम्ही आरामशीर सांगू शकता. आता वेगळं काय घडलंय ते, आता ग्रिफिथ भाऊनी काय केलं, एक मिक्सचर केलं. त्यांनी काय मिक्स केलं, त्यांनी मिक्स केलं आर्सेन प्लस हीट किल्ड एस टाइप. त्यांनी कोणाकोणाला मिक्स केलंय, याला आणि याला, या दोघांना मिक्स केलं, मग माऊस मध्ये टाकलं. आर्सेन निमोनिया कॉज करतो का, नाही. हीट किल एस्ट्रेन निमोनिया कॉज करतो का, नाही. तर ह्या केसमध्ये निमोनिया व्हायला पाहिजे का, नाही. बट झालं. बट काय, या केसमध्ये निमोनिया झालं, निमोनिया प्रेझेंट झालं. आणि माऊस बिचारा मेला. माऊस काय झाला, मेला. ग्रिफिथनी जेव्हा आर्सेन प्लस हीट किल एस्ट्रेन मिक्स केलं, त्या माऊसला निमोनिया झाला, माऊस मेला. याच्यावरून आपल्या ग्रिफिथ भाऊनी काय सांगितलं माहिती का, ग्रिफिथ भाऊनी सांगितलं की या आर्सेनने आर्सेन काय नॉर्मली नॉन पॅथोजेनिक आहे. आर्सेन काय नॉन पॅथोजेनिक. हा आर्सेनने हीट किल एस टाइप मधून असं काहीतरी घेतलंय, ज्याच्यामुळे आ टाइपनी एस टाइप मधून असं काहीतरी घेतलंय, ज्याच्यामुळे हा नॉन पॅथोजेनिकचा झाला पॅथोजेनिक. हा नॉन पॅथोजेनिकचा काय झाला, पॅथोजेनिक. म्हणजे हा जो आर्सेन जो डिसीज कॉज करत नव्हता, आता हा डिसीज कॉज करायला लागला. आणि या काहीतरीला ग्रिफिथनी काय नाव दिलं, ग्रिफिथनी त्याला नाव दिलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. ग्रिफिथनी त्याला काय नाव दिलं, ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. तर मुलांनो, हे होतं ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. सर्वात कॉमन क्वेश्चन, ग्रिफिथ एक्सपेरिमेंट डिस्कवर दॅट ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल ग्रिफिथने डिस्कवर केलं. तर इथे आपला पहिला एक्सपेरिमेंट संपतो. तुम्हाला या मागच्या स्लाइड मध्ये लवकर वाचा, काही डाऊट असेल तर विचारा.
नाही तर पुढे जाऊयात, पण लवकरात लवकर हो की नाही तरी मला सांगा. मुलांना रिप्लाय झाले नाही अजून, लवकर सांगा. समीक्षा हाय, संडेला भेटूयात. श्लोक, तुषार, आहेर, चांचल, चलो सगळ्यांना समजतंय. जाऊ की मी पुढे? पुढे जातो. आपला पुढचा एक्सपेरिमेंट मी स्टार्ट करतोय. आपला आत्ताचा आता नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे. समजलं सर, पुढे चला सर, समजलं. थँक्यू हर्षल भाऊ. पुढचा एक्सपेरिमेंट आहे ॲव्हरी मॅककार्टी. या मॅककार्टीचा स्पेलिंग मी नेहमी चुकायचं बरं का. कार्टी अँड मॅक्लोइडचे एक्सपेरिमेंट. आता 3 लोक एकत्र आले आणि यांनी ग्रिफिथ एक्सपेरिमेंटच पुढे चालवलं. त्यांनी ग्रिफिथनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल डिस्कवर केलं. हे सांगितलं की कोण आहे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल, RNA, DNA, प्रोटीन आहे, त्याच्याबद्दल काहीच नाही सांगितलं. त्या भाऊनी फक्त इतकं सांगितलं असं काहीतरी आहे जे R टाईपनी S टाईप पासून घेतलं, ज्याच्यामुळे तो नॉन पॅथोजेनिकचा पॅथोजेनिक झाला. काहीतरीला ग्रिफिथनी नाव दिलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. पण ते कोण आहे ते ह्या लोकांनी शोधून काढलं. कोणी शोधलं? ॲव्हरी, मॅककार्टी, मॅक्लोइड. या लोकांनी काय केलं, जो हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया होता ना, हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया, जो हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया होता, या लोकांनी त्याच्या तिघही गोष्टी सेपरेट केल्या. यांनी त्याच्यामधून प्रोटीन्स बाहेर काढले, यांनी त्याच्यामधून RNA बाहेर काढलं आणि यांनी त्याच्यामधून DNA बाहेर काढलं. यांनी प्युअर हीट किल्ड एस टाईपचं प्रोटीन सेपरेट केले, त्याचे RNA सेपरेट केलं, त्याचं DNA सेपरेट केलं आणि 1 by 1 R टाईप सोबत मिक्स केलंय. 1 by 1 कोणासोबत मिक्स केलं? R टाईप सोबत. तर चलो यांनी काय केलं एक्सपेरिमेंट मध्ये ते बघूयात. पहिला कॉलम नंबर, इंजेक्टेड इनटू माइस. काय काय मिक्स केलंय? R टाइप प्लस डॅश 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 ऑफ हीट किल्ड एस टाईप. निमोनिया, प्रेझेंट और ॲब्सेंट, आणि माइस डेड और अलाइव्ह. चलो सुरू करायचं मग मित्रांनो. ॲव्हरी, मॅक्लोइड, मॅककार्टीज एक्सपेरिमेंट. या लोकांनी काय केलंय, माइस मध्ये R टाईप त्याला मिक्स केलं हीट किल्ड एस टाईपच्या प्रोटीन सोबत, RNA सोबत, DNA सोबत. ते एक एक स्टेप लिहून घेऊ. पहिली स्टेप त्यांनी फक्त प्रोटीन्स घेतले. दुसऱ्या स्टेप मध्ये त्यांनी काय घेतलं? फक्त RNA घेतलं. तिसऱ्या स्टेप मध्ये त्यांनी फक्त घेतलं DNA. आणि त्यांना काय काय रिझल्ट आले चलो ते बघूयात आपण. जेव्हा फक्त त्यांनी प्रोटीन्स मिक्स केले तेव्हा त्यांना दिसलं की माईसला निमोनिया नाही झालं. माईस मध्ये निमोनिया ॲब्सेंट आणि माऊस अलाइव्ह. उंदीर जिवंत होता, त्याला निमोनिया नाही झालं. नेक्स्ट त्यांनी जेव्हा RNA मिक्स केलं, त्यांनी जेव्हा R टाईप सोबत हीट किल्ड एस टाईपचं RNA मिक्स केलं, त्या केसमध्ये पण निमोनिया त्यांना ॲब्सेंट दिसलं आणि माईस अलाइव्ह होता. याच्यावरून हे सिद्ध झालं की प्रोटीननी ट्रान्सफॉर्मेशन नाही केलं.
याच्यावरून हे सिद्ध झालं की आरएनए ट्रान्सफॉर्मेशन नाही केलंय. जेव्हा त्यांनी डीएनए मिक्स केलं तेव्हा त्यांना दिसलं की ह्या केसमध्ये निमोनिया प्रेझेंट होता आणि माईस डेड होता. माईस काय होता? डेड. याच्यावरून ह्या भाऊंनी काय काय सांगितलं की डीएनए इज द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. हा डीएनए होता हिट किल्ड एस टाईपचा, ज्यांनी आर टाईप जो की नॉन पॅथोजेनिक होता त्याला बनवलं पॅथोजेनिक. पॅथोजेनिक म्हणजे डिसीज कॉझिंग, नॉन पॅथोजेनिक म्हणजे जो डिसीज कॉज करत नाही. तर डीएनए नी आर टाईपला बिघडवलं, तो नॉन पॅथोजेनिक होता त्याला पॅथोजेनिक केलं. चलो जाऊयात पुढे मुलांना. हे लोक इथं नाही थांबले, यांना पण अजून हे होतं. यांनी बोललं चला एक स्टेप अजून पुढे एक्सपेरिमेंट घेऊन जाऊयात. यांनी एक्सपेरिमेंट अजून पुढे घेऊन गेले. यांनी काय केलं? यांनी यूज केले डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. यांनी काय यूज केलं? डायजेस्टिव्ह एन्झाइम्स. म्हणजे काय केलं यांनी? आर टाईप प्लस हिट किल्ड एस टाईप हे तर घेतलंच, पूर्ण घेतलं. त्याच्यासोबत एक एक करून मिक्स केलं. प्रोटीनला डायजेस्ट करण्यासाठी यांनी वापरले प्रोटीन डायजेस्टिव्ह एन्झाइम प्रोटीएज. आरएनए ला डायजेस्ट करण्यासाठी यांनी वापरलं आरएनएज आणि डीएनए ला डायजेस्ट करण्यासाठी यांनी वापरलं डीएनएज. तर यांनी प्रोटीन, आरएनए आणि डीएनए या तिघांना डायजेस्ट करण्यासाठी वेगवेगळे एन्झाइम वापरले. मग काय दिसलं यांना ते बघूयात. परत पहिला कॉलम नंबरचा, दूसरा कॉलम इंजेक्टेड इनटू माइस. आर टाइप प्लस हिट किल्ड स्टेप पूर्ण बॅक्टेरिया घेतलंय. या स्टेप मध्ये यांनी काय घेतलं होतं? हिट किल्ड स्टेप पूर्ण बॅक्टेरिया नव्हता घेतला, त्याचा एक एक कंपोनंट घेतला होता. त्याचा फक्त प्रोटीन घेतला किंवा फक्त आरएनए घेतला किंवा फक्त डीएनए घेतला. आता हे काय घेत आहे? आता हे तिघही गोष्टी घेत आहे. आर टाइप घेत आहे प्लस हिट किल्ड एस टाइप घेत आहे, किल्ड एस टाइप प्लस डॅश 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 प्लस अजून काहीतरी ऍड करताय. या केसमध्ये यांना दिसलं की निमोनिया आणि माईस. आता यांनी काय काय मिक्स केलंय? यांनी पहिले घेतलं आर टाइप प्लस हिट किल्ड एस टाइप प्लस प्रोटीएज एन्झाइम. मला सांगा प्रोटीएज एन्झाइम कशाचं डायजेशन करणार आहे? प्रोटीनचं डायजेशन करणार आहे. जर हिट किल्ड एस टाइप बॅक्टेरिया मधून मी प्रोटीन काढून दिले, हा जो हिट किल्ड एस टाइप बॅक्टेरिया आहे, एस टाइप जो बॅक्टेरिया आहे याचे जर मी प्रोटीन काढून दिले, याचे मी फक्त प्रोटीन काढले, ट्रान्सफॉर्मेशन वर काय फरक पडणार? प्रोटीन ट्रान्सफॉर्मेशन करायचं का? नाही. या केसमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं. या केसमध्ये काय? ट्रान्सफॉर्मेशन झालं. निमोनिया प्रेझेंट दिसलं आणि माईस डेड दिसलं. माईस काय दिसलं? डेड. कारण या प्रोटीननी कशाला डायजेस्ट केलं? प्रोटीनला. प्रोटीन संपले. काय फरक पडतंय रे दादू? प्रोटीन आपल्याला काहीच काम नाही करत आहे. नेक्स्ट यांनी यूज केले आरएनएज. आणि कोणता एन्झाइम यूज केला? आरएनएज. आरएनएज कोणाचं डायजेशन करणार आहे? आरएनएचं. तर ह्या हिट किल्ड एस टाइप मधून याच्यामधून मी आरएनए पण काढून दिले, आरएनए पण डायजेस्ट करून टाकलं, आरएनए ला पण संपवलं, प्रोटीनला पण संपवलं. आरएनए प्रोटीन दोघंही संपले. काय फरक पडतंय? या केसमध्ये पण ट्रान्सफॉर्मेशन झालं. यांना दिसलं की ह्या केसमध्ये पण ट्रान्सफॉर्मेशन झालं, ट्रान्सफॉर्मेशन प्रेझेंट आणि माईस डेड. कहाणी इथं संपली नाही, कहाणी अजून पुढे. यांनी आता मिक्स केलंय डीएनएज. आता खरी मजा आहे. डीएनएज मिक्स केलं तर जर या हिट किल्ड एस टाइप मधून जर मी याचं डीएनए काढून टाकलं, याचं डीएनए काढून टाकलं, ट्रान्सफॉर्मेशन होणार का? नाही. ट्रान्सफॉर्मेशन नाही झालं तर आर टाइप हा पॅथोजेनिक होणार का?
नाही. माईसला निमोनिया होणार का? नाही. आणि माईस मारणार का? नाही. तर माईस काय राहील? अलाइव्ह. तर हे त्यांना सिग्निफिकंट भेटलं. याच्यावरून ॲव्हरी मॅकलॉइड मेकार्टीनी सांगितलं की RNA प्रोटीन हे दोघंही ट्रान्सफॉर्मेशन करत नाही, DNA ट्रान्सफॉर्मेशन करतो. तर DNA इज द ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल हे डिस्कवर केलं होतं ॲव्हरी मॅकलॉइड मेकार्टीनी. ग्रिफिथनी ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल डिस्कवर केला. ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल DNA आहे हे प्रूव्ह केलं ॲव्हरी मॅकलॉइड मेकार्टीनी. हे होतं मुलांना यांचं एक्सपेरिमेंट. पण खूप सारे सायंटिस्ट त्या काही या एक्सपेरिमेंटशी सहमत नव्हते. त्यांनी सांगितलं DNA ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल ठीक आहे, पण DNA जेनेटिक मटेरियल आहे, हे तुम्ही काय अजून कन्फर्म नाही केलेलं आहे, आम्ही तुमच्याशी सहमत नाही, म्हणून एक्सपेरिमेंट अजून पुढे चालवला होता वेगळ्या लोकांनी. तुम्ही हे वाचा, हो की नाही मला सांगा, मला क्लिअरन्स द्या, मग मी पुढे जातो. छोट्या डाऊट असेल तर घाबरू नका, लाजू नका. प्लीज 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 पैसे भरले, वसूल करा माझ्याकडून. जितकं डोकं खायचंय माझं तितकं डोकं खा, पण सगळे कन्सेप्ट क्लिअर करूनच हा लेक्चर एंड करा. तर प्लीज मला विचारा, काही डाऊट असलं तर सांगा, मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करतो, मग पुढे जातो. हा 82650 वाला नंबर आहे, त्यांनी नाव नाही दिलेलं आहे, त्यांनी सांगितलंय सांगा ना समजून. समजलं नाहीये, कोणता पार्ट नाही समजला दादू मला सांग, मी परत समजवतो. आणि तुझं नाव काय ते पण सांग मला. 82650 वाला नंबर. मुलांना समजलंय? बाकीच्यांना छोट्या डाऊट असेल तरी विचारा, मी सांगतो तुम्हाला. आणि हा कोण आहे ज्यांनी नाव नाही दिलेलं आहे स्वतःला 826 वाला, त्यांनी प्लीज मला सांगावं की त्याचा डाऊट काय आहे, मी परत सांगतो. आणि बाकीच्यांच्या रिप्लाय साठी थांबलेलो आहे मी. अरे नारायण भाऊ, तू पहिले या लेक्चरवर फोकस कर, याच्यानंतर कोणताही लेक्चर नाहीये. तुला हे समजलंय की नाही ते पहिले सांग मला, नंतर बाकीच्या लेक्चरचा विचार. व्हेरी गुड हर्षल, तुला समजलंय. आय एम सॉरी, मी तुला भाऊ बोललो. बाकीच्यांना समजलंय की नाही लवकर सांगा, मला पुढे जायचंय. या स्पीडने कसं कम्प्लीट होणार सिलेबस, हो की नाही तरी समजा. मोस्ट ऑफ द लोकांचं मेसेज आलेला आहे, ऑल ओके, समजलंय. चलो आज आता आपण जाऊयात आपलं फायनल एक्सपेरिमेंट कडे. आपला शेवटचा एक्सपेरिमेंट आहे. पुढे समजले, यू कॅन मूव्ह टू नेक्स्ट. थँक्यू फॉर युअर क्लिअरन्स गाईड्स. हर्षी अँड चेज एक्सपेरिमेंट. हे दोन लोक होते ज्यांनी खऱ्या अर्थात आपल्याला कन्फर्म करून सांगितलं
की दादू डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. डीएनए जेनेटिक मटेरियल हे कन्फर्म कोणी केलं? ह्या दोन लोकांनी, हर्षी आणि चेझनी. यांनी एक खूप फेमस एक्सपेरिमेंट केला होता. यांनी एक्सपेरिमेंट करण्यासाठी वेगळा बॅक्टेरिया वापरला. यांनी वापरला होता ई कोलाय बॅक्टेरिया. कोणता बॅक्टेरिया वापरला? ई कोलाय प्लस 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 यांनी यूज केला बॅक्टेरियोफाज. आता पहिले मला हे सांगा, किती लोकांना तुमच्यातून माहिती आहे हे बॅक्टेरियोफाज काय आहे? बॅक्टेरियोफाज काय असतं? कॉल आला रे. बॅक्टेरियोफाज काय सांगा तर मला, काय असतं बॅक्टेरियोफाज? म्हणजे बॅक्टेरिया का? नाही नाही नाही. बॅक्टेरियोफाज म्हणजे व्हायरस which infects bacteria. असा व्हायरस जो की बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन कॉज करतो त्याला आपण बोलतो बॅक्टेरियोफाज. त्याला काय बोलतो आपण? बॅक्टेरियोफाज. समजलं? बॅक्टेरियोफाज काय आहे? एक व्हायरस जो की बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन कॉज करतो त्याला बोलतो बॅक्टेरियोफाज. आता हर्षी आणि चेझने एक्सपेरिमेंट साठी यूज केलं बॅक्टेरियोफाज आणि ई कोलाय. यांनी हे जे बॅक्टेरियोफाज आहे यांनी काय घेतले? बॅक्टेरियोफाज घेतले. यांनी बॅक्टेरियोफाज घेतले आणि या बॅक्टेरियोफाजला यांनी दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलं. यांनी अर्धा बॅक्टेरियोफाजला ग्रो केलं P32 वाल्या मीडियम मध्ये. कोणत्या मीडियम मध्ये ग्रो केलं? P32 मीडियम मध्ये. तर अर्धा बॅक्टेरियोफाजला यांनी ग्रो केलं S35 मीडियम मध्ये. आता P32 S35 काय आहे दादू? P32 S35 आहे. P32 म्हणजे फॉस्फरस 32, हा आहे रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस. S35 आहे रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर. S35 काय आहे? रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर. P32 आहे रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस. तर पहिला प्रश्न तुमचा हाच राहील की हर्षी ज्यूस P32 S35 P32 S35 P32 S35. माझ्यासोबत तीनदा बोला, लर्न होऊन जाईल. तर जाऊयात पुढे. हा P32 मीडियम मध्ये जेव्हा त्यांनी बॅक्टेरियोफाज ग्रो केलं तर त्याला दिसलं की हे जे व्हायरसेस असणारे हे व्हायरसेस यांच्याकडे झालं रेडिओ लेबल्ड डीएनए. यांच्याकडे काय झालं? रेडिओ लेबल्ड डीएनए. आणि हे जे व्हायरसेस आहे ज्यांना S32 मध्ये ग्रो केलं होतं, S35 मध्ये सॉरी, यांच्यामध्ये झालं रेडिओ लेबल्ड प्रोटीन. ज्या व्हायरसेसला त्यांनी P32 मीडियम मध्ये ग्रो केलं त्यांच्यामध्ये होतं रेडिओ लेबल डीएनए. आणि ज्यांना S35 मध्ये ग्रो केलं, कारण आपल्याला माहितीये डीएनए मध्ये असतं फॉस्फरस. तर ज्यांना फॉस्फर वाल्या मीडियम मध्ये ग्रो केलं त्यांचा डीएनए रेडिओ लेबल झाला. प्रोटीन मध्ये असतं सल्फर. तर ज्या व्हायरसेसला S35 मध्ये ग्रो केलं त्यांच्यामध्ये प्रोटीन्स रेडिओ लेबल झाले. काय रेडिओ लेबल झाले? प्रोटीन्स. आता काय केलं यांनी? या व्हायरसेसला ई कोलाय मध्ये टाकलं. या व्हायरसेसला ई कोलाय मध्ये टाकलं. ई कोलाय मध्ये टाकले. आता याला इथे होल्डवर ठेवा आणि पुढे 2 मिनिटांसाठी माझ्याकडे साईडला या. नीट समजून घ्या. हा जो बॅक्टेरिया आहे आणि हा जो व्हायरस आहे, व्हायरस कडे बाहेर असतो प्रोटीन कोट. व्हायरस कडे बाहेर काय असतो? प्रोटीन कोट. आणि त्याच्या आतमध्ये असतं त्याचं जेनेटिक मटेरियल, त्याचा डीएनए. व्हायरस कडे आतमध्ये काय? डीएनए. बाहेर असतो प्रोटीन कोट. बाहेर काय आहे? प्रोटीन कोट. व्हायरसला बॅक्टेरियाच्या आतमध्ये जायचंय. हा बॅक्टेरिया आहे, कन्सिडर करा. हा आहे ई कोलाय. हा काय? ई कोलाय. व्हायरसला बॅक्टेरियाच्या आतमध्ये जायचे. पूर्ण व्हायरस जातो का? नाही. व्हायरसचा फक्त जेनेटिक मटेरियल आतमध्ये जातो. कोण आतमध्ये येतं? जेनेटिक मटेरियल. कारण 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 व्हायरसेस बॅक्टेरियाच्या आतमध्ये येईल आणि मग मल्टिप्लाय करणार आहे. मल्टिप्लिकेशन साठी त्याला काय लागणार आहे? जेनेटिक मटेरियल. त्याला काय लागणार आहे? जेनेटिक मटेरियल. हे नीट समजून घ्या. व्हायरस, मी परत सांगतो, व्हायरस त्याला बाहेरून असतं प्रोटीन कोट आणि आतमध्ये असतं डीएनए. ई कोलायच्या आतमध्ये व्हायरस त्याचा कोणता पार्ट टाकणार आहे? जेनेटिक मटेरियल. का बरं? ई कोलायच्या आतमध्ये जाऊन व्हायरसला मल्टिप्लाय करायचंय, त्याच्या कॉपीज बनवायच्या. ई कोलायला त्रास द्यायचंय. ई कोलायला त्रास द्यायचंय तर त्याला आतमध्ये काय सोडायला लागेल? जेनेटिक मटेरियल. तर ई कोलायच्या आतमध्ये आपल्याला जो भेटल, जर आपल्याला ई कोलायच्या आतमध्ये प्रोटीन भेटले तर प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे हे कन्फर्म होईल. जर आपल्याला ई कोलायच्या आतमध्ये डीएनए भेटलं तर डीएनए जेनेटिक मटेरियल आहे हे कन्फर्म होईल. तर तर तर
हेच बघण्यासाठी या आपल्या हर्षी आणि चेजनी या रेडिओ लेबल डीएनए वाल्या व्हायरसेसला इकोलाय मध्ये टाकलं, रेडिओ लेबल प्रोटीन्स वाल्या व्हायरसेसला इकोलाय मध्ये टाकलं. त्यांना दिसलं की ह्या केसमध्ये इकोलाय रेडिओ लेबल झाला. इकोलाय काय झाला? रेडिओ लेबल्ड. आणि 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 ह्या केसमध्ये त्यांना दिसलं की इकोलाय नॉर्मल आहे, इकोलाय नॉर्मल आहे आणि रेडिओ ऍक्टिव्हिटी सुपर नटंट मध्ये आहे. रेडिओ ऍक्टिव्हिटी इकोलाय मध्ये नाही. जेव्हा त्यांनी या व्हायरसेसला रेडिओ लेबल्ड डीएनए वाले व्हायरसेसला इकोलाय मध्ये टाकलं, त्यांना दिसलं की इकोलाय रेडिओ लेबल्ड झाला. इकोलाय काय झाला? रेडिओ लेबल्ड. याचा अर्थ काय? इकोलायच्या आतमध्ये कोण गेले? डीएनए गेले. इकोलायच्या आतमध्ये कोण गेलं? डीएनए. आणि ह्या केसमध्ये त्यांना दिसलं की प्रोटीन्स, रेडिओ लेबल प्रोटीन्सला जेव्हा इकोलाय सोबत इन्फेक्शन करायला लागलं, इकोलाय नॉर्मल होता आणि रेडिओ ऍक्टिव्हिटी कधी होती? सेलच्या बाहेर, ज्याला आपण बोलतो सुपर नटंट. इकोलाय नॉर्मल होता, रेडिओ ऍक्टिव्हिटी कुठे होती? सेलच्या बाहेर, ज्याला आपण काय बोलतो? सुपर नटंट. याच्यावरून काय समजलं? सेलच्या आतमध्ये कोण गेलंय? इकोलायच्या आतमध्ये कोण गेलं रे दादू? इकोलायच्या आतमध्ये गेलं डीएनए. इकोलायच्या आतमध्ये कोण गेलं? डीएनए. याच्यावरून हर्षी आणि चेजनी कन्फर्म केलं की डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. हा एक्सपेरिमेंटनी काय प्रूव्ह केलंय? डीएनए द जेनेटिक मटेरियल. खूप 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 कॉमन क्वेश्चन आहे. आणि हा जो प्रिन्सिपल आहे याला आपण बोलतो ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल. याला आपण काय बोलतो? ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल. तर नीट समजून घ्या. ग्रिफिथने काय डिस्कवर केलेलं होतं? ग्रिफिथने डिस्कवर केलं होतं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. हर्षी आणि चेजनी काय डिस्कवर केलेलं आहे? ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल. तर हा होता हर्षी आणि चेज एक्सपेरिमेंट. आय होप तुम्हाला एक्सपेरिमेंट समजला असेल. नसेल समजलं तर मला मेसेज करा. मी पुन्हा सांगतो, आपण आपले तिघही महत्वाचे एक्सपेरिमेंट आता संपवलेले आहे. लवकरात लवकर एकदा गो थ्रू करा. जर कुठेही डाऊट असला, कुठेही तुम्हाला वाटतंय की नाही समजलंय सर परत सांगा, तुम्हाला मेन्शन करा कमेंट सेक्शन मध्ये. मी लगेच तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह करतो. मुलांनो, मुलींनो, समजले की नाही लवकर सांगा मला, तर मला आयडिया येईल आणि आपल्याला पुढे जाता येईल. हो की नाही लवकर सांगा मुलांनो. तुमच्याकडून रिप्लाय लवकरात लवकर एक्सपेक्टेड आहे. नसल समजलं तर तेही सांगा, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. एक एक करून मला मेसेज वाचू द्या. समजलो सर. व्हायरस आणि इकोलाय मल्टिपल कॉपीज कन्सेप्ट. ठीक आहे. व्हॉट इज नेम ऑफ हर्षी अँड चेज एक्सपेरिमेंट? सूरज, हर्षी आणि चेज एक्सपेरिमेंट हेच त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे. एक्सपेरिमेंटचं नावच आहे हर्षी अँड चेज एक्सपेरिमेंट. यस तुझं क्वेश्चन आहे सर. S35 मीडियम बद्दल सांगा. ओके निकिता. सूरजच्या परत आहे, प्लीज रिपीट. चलो. तर मोठा मोठी ऑलमोस्ट प्रत्येकाला छोटा छोटा डाऊट आहे, एकदा परत सांगून देतो म्हणजे सगळ्यांचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल, मग आपण पुढे जाऊ शकतो. चलो मुलांनो, एक्सपेरिमेंट कोणी केलाय? हर्षी आणि चेजनी. परत सुरुवातीपासून एकदम स्लोली जातो, नीट एक एक शब्द ऐका माझा. एक्सपेरिमेंट कोणी केला? हर्षी आणि चेजनी. एक्सपेरिमेंटचं नाव तेच आहे, हर्षी आणि चेज एक्सपेरिमेंट. यांनी काय डिस्कवर केलंय? ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल. हे एक लक्षात ठेवा. यांनी काय डिस्कवर केलंय? ट्रान्सडक्शन प्रिन्सिपल. आपल्या बुक मध्ये हा शब्द नाहीये, एनसीईआरटी मध्ये भेटेल.
हा एक्स्ट्रा पॉइंट लक्षात ठेवा. हर्षी आणि चेज एक्सपेरिमेंटने डिस्कवर केले ट्रान्झॅक्शन प्रिन्सिपल. हर्षी आणि चेजने काय यूज केले त्यांच्या एक्सपेरिमेंटसाठी? त्यांनी यूज केलं ई कोलाय आणि बॅक्टेरियोफाज. हर्षी आणि चेजनी काय यूज केलंय? ई कोलाय, बॅक्टेरियोफाज. बॅक्टेरियोफाज काय आहे? एक असा व्हायरस जो की बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन करतो. एक व्हायरस जो की बॅक्टेरियामध्ये इन्फेक्शन करतो त्याला आपण बोलतो बॅक्टेरियोफाज. त्याला काय बोलतो आपण? बॅक्टेरियोफाज. नेक्स्ट, त्यांनी जे बॅक्टेरियोफाज आहे यांना दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलं. काही बॅक्टेरियोफाजला त्यांनी ग्रो केलं P32 वाल्या मीडियम मध्ये, काहींना ग्रो केलं S35 वाल्या मीडियम मध्ये. आता P32 म्हणजे काय आहे? रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस. आणि S35 काय आहे? S35 आहे रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर. P32 काय बोललो मुलांना मी तुम्हाला? रेडिओ ऍक्टिव्ह फॉस्फरस. S35 आहे रेडिओ ऍक्टिव्ह सल्फर. आपल्याला माहिती आहे डीएनए मध्ये काय असतं? फॉस्फरस. आणि प्रोटीन मध्ये काय असतं? प्रोटीन मध्ये असतं सल्फर. तर डीएनए मध्ये फॉस्फरस आहे, प्रोटीन मध्ये सल्फर आहे. तर ज्या बॅक्टेरियोफाजला P32 म्हणजे फॉस्फरस वाल्या मीडियम मध्ये ग्रो केलं त्यांच्यामध्ये डीएनए रेडिओ लेबल झाला. त्यांच्यामध्ये कोण रेडिओ लेबल झाला? डीएनए. आणि ज्या व्हायरसेसला S35 वाल्या मीडियम मध्ये ग्रो केलं त्यांच्यामध्ये प्रोटीन रेडिओ लेबल झाले. त्यांच्यामध्ये कोण रेडिओ लेबल झाले? प्रोटीन. रेडिओ लेबल म्हणजे काय? लेबल म्हणजे काय? नाव देणं. जे रेडिओ ऍक्टिव्हिटी शो करतात त्यांना आपण बोलतो रेडिओ लेबल. जे रेडिओ ऍक्टिव्हिटी शो करतात त्यांना काय बोलतो आपण? रेडिओ लेबल्ड. इथपर्यंत क्लिअर आहे? काय डाऊट आहे? जाऊ पुढे. चलो, थँक्यू फॉर युअर क्लिअरन्स. तर नेक्स्ट काय मुलांनो, आता ते जे मल्टिपल कॉपीज आणि ई कोलाय वाला कन्सेप्ट आहे काहींना समजलं नाही ते बघून घ्या. हा ई कोलाय, हा व्हायरस. व्हायरसला बाहेरून असतो प्रोटीन कोट. व्हायरसला बाहेरून काय आहे? प्रोटीन कोट. आणि आतमध्ये असतं डीएनए. आतमध्ये काय? डीएनए. व्हायरस नॉर्मली काय करणार आहे? व्हायरस ई कोलायच्या आतमध्ये जातो. व्हायरस ई कोलायच्या आतमध्ये जातो. पूर्णचा पूर्ण व्हायरस जातो का ई कोलायच्या आतमध्ये? नाही. व्हायरसचा फक्त ई कोलायच्या आतमध्ये कोण जातो? जेनेटिक मटेरियल. व्हायरसच्या आतमध्ये, बॅक्टेरियाच्या आतमध्ये कोण जाणार आहे? जेनेटिक मटेरियल. आता ते आपल्याला माहित नाही. आता आपल्याला माहित नाहीये प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे की डीएनए जेनेटिक मटेरियल. पण आपल्याला हे माहितीये की ई कोलायच्या आतमध्ये जो पण जाईल तो जेनेटिक मटेरियल आहे. का बरं? कारण व्हायरसला ई कोलायच्या आतमध्ये जायचंय. ई कोलायच्या आतमध्ये जाऊन त्याला मल्टिप्लाय करायचंय, स्वतःच्या कॉपीज बनवायच्या, रिप्लिकेट करायचंय. आपल्याला जर डिवाइड करायचंय आपल्याला काय लागतं? जेनेटिक मटेरियल. आज आपल्याला माहिती डीएनए जेनेटिक मटेरियल आहे. एक पिढी पासून पुढच्या पिढीला जाण्यासाठी काय लागणार? डीएनए. तर जो ई कोलायच्या आतमध्ये जातोय तो जेनेटिक मटेरियल आहे. कारण जेनेटिक मटेरियल आपल्याला डिव्हिजनसाठी, रिप्रोडक्शन साठी आपल्याला काय लागतो? जेनेटिक मटेरियल. हे लक्षात राहू द्या. तर जो ई कोलायच्या आतमध्ये आपल्याला सापडेल, आता दोन ऑप्शन्स आहे आपल्याला. ई कोलायच्या आतमध्ये एक तर प्रोटीन सापडू शकता किंवा डीएनए सापडू शकतो. तर जोही ई कोलायच्या आतमध्ये सापडेल, प्रोटीन सापडले तर प्रोटीन जेनेटिक मटेरियल आहे, डीएनए सापडलं तर डीएनए जेनेटिक मटेरियल आहे. तर हर्षी आणि चेजला काय सापडलं की जेव्हा रेडिओ लेबल डीएनए ई कोलायच्या आतमध्ये टाकलं तर ई कोलाय रेडिओ लेबल झाला. ई कोलाय काय झाला? रेडिओ लेबल्ड. याच्यावरून त्यांनी काय सांगितलं की डीएनए ई कोलायच्या आतमध्ये गेलाय. याच्यावरून त्यांनी काय सांगितलं? डीएनए ई कोलायच्या आतमध्ये गेलाय. जो आतमध्ये जातो तो जेनेटिक मटेरियल. म्हणून डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. कोण जेनेटिक मटेरियल आहे? डीएनए. आणि 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 खेळ इथं नाही संपलाय, अजून चालू आहे. त्याला दिसलं की रेडिओ लेबल प्रोटीन्स वाले जे व्हायरसेस होते त्या केसमध्ये ई कोलाय रेडिओ लेबल झाला नाही. जेव्हा प्रोटीन्स वाल्यांना जर हे प्रोटीन्स रेडिओ लेबल्ड आहे, रेडिओ लेबल्ड प्रोटीन आहे आणि डीएनए नॉर्मल आहे आणि हा डीएनए आपल्यासाठी काय? नॉर्मल डीएनए. हा, बॅक्टेरियाच्या आतमध्ये कोण गेलं? डीएनए गेलं. प्रोटीन काय? बाहेरच राहिलं. तर काय होईल? हा डीएनए कट करा,
आता हा डीएनए कुठे गेला? सेलच्या आतमध्ये गेला. हा डीएनए कुठे गेला? सेलच्या आतमध्ये. मी इथे इथे करतो. तर इकोलायच्या आतमध्ये डीएनए गेला. डीएनए काय होता? नॉर्मल डीएनए. इकोलाय रेडिओ ऍक्टिव्हिटी शो करेल का? नाही. बाहेर कोण राहिलं? रेडिओ लेबल प्रोटीन बाहेर आहे. तर रेडिओ ऍक्टिव्हिटी इकोलायच्या बाहेर भेटली. मी जे इथे लिहिलेलं आहे, इकोलाय इज नॉर्मल, रेडिओ ऍक्टिव्हिटी इन सुपरनेटंट. म्हणजे इकोलायच्या बाहेर रेडिओ ऍक्टिव्हिटी होती, इकोलाय रेडिओ ऍक्टिव्ह नव्हता ह्या केसमध्ये. म्हणजे प्रोटीन बाहेरच राहिले, डीएनए आतमध्ये गेलाय. आणि जो आतमध्ये जातो तो तर जेनेटिक मटेरियल आहे. म्हणून यांनी प्रूव्ह केलं की डीएनए इज द जेनेटिक मटेरियल. आय होप मुलांना मी आता समजवलंय. अजूनही डाऊट आहे तर परत सांगा, मी परत पूर्ण शिकवतो. पण प्लीज इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे सोडू नका. छोट्या छोट्या डाऊट आहे तरी मला विचारा, मी थांबतो तुमच्यासाठी. मुलांना समजलंय की नाही मला फक्त हो की नाही तरी सांगा, म्हणजे मला आयडिया येईल की परत सांगायचंय ते मला आयडिया द्या. समजलं? सूरज आता समजलंय. चल बढिया सूरज. निकिता तुलाही समजलं. व्हेरी गुड. श्लोक व्हेरी गुड, समजलंय. अजून कोणाला डाऊट आहे? मुलांनो मुलींनो घाबरू नका. जर डाऊट असेल तर आत्ताही सांगा, मी परत एक्सप्लेन करायला तयार आहे. पण मनात काही शंका सोडू नका. बाकीचे कुठे गायब झाले? लवकर रिप्लाय करा. बाकीच्यांनी पण फक्त 4 रिप्लाय आलेले. अजून 10 लोक जॉईन आहे, त्याच्यात फक्त 4 रिप्लाय आहे. चलो छान. चल यश व्हेरी गुड, समजलंय तुम्हालाही. मुलांनो आजच्या आपल्या या सेशन मध्ये आपण इतकीच थेरी कव्हर करूयात. आतापर्यंत आपण जे जे शिकलोय त्या सगळ्यांवर आता आपण काही एमसीक्यूज करूयात. जे पीवायक्यूज आहे ते सीईटी मध्ये या टॉपिक वर आलेले आहे ते सगळे करूयात. मी तुम्हाला एक एक करून क्वेश्चन विचारतो. तुमचं काम आहे विदिन सेकंड मला रिप्लाय पाहिजे, मला राईट आन्सर पाहिजे आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न खूप मोठा आहे, मी बोर्डवर लिहून देईल, पण मोस्टली ओरलीच मी बोलतो. तुम्ही लवकरात लवकर रिप्लाय करा. चलो मुलांनो सीईटी 2015चा प्रश्न आहे. इन ग्रिफिथ एक्सपेरिमेंट मी 2दा-3दा क्वेश्चन वाचल, नीट ऐका, मी स्लोली बोलतोय. इन ग्रिफिथ एक्सपेरिमेंट कन्वर्जन ऑफ आर टाइप टू एस टाइप स्ट्रेप्टोकोकस निमोनिया when mixed with Hitkiles type is called. In Griffith experiment, conversion of R type to S type Streptococcus pneumoniae when mixed with Hitkiles type is called dash. Option आहे mutation, transduction, transfection, transformation. Option आहे mutation, transduction, transfection, transformation. मुलांना क्वेश्चन समजलंय तर लवकरात लवकर रिप्लाय करा. व्हेरी गुड हर्षल, सर्वात पहिले आन्सर आलेला आहे. ऋषिकेश, यश व्हेरी गुड, कीप इट अप. असंच चला, आन्सर तुमचं अगदी बरोबर आहे. बाकीच्यांचे अजूनही आन्सर्स आलेले नाही. मी सगळ्यांसाठी थांबलोय, लवकर रिप्लाय करा. इन ग्रिफिथ एक्सपेरिमेंट कन्वर्जन ऑफ आर टाइप टू एस टाइप ऑफ स्ट्रेप्टोकोकस निमोनिया व्हेन मिक्स्ड विथ हिटकिलेस टाइप इज कॉल्ड. निकिता व्हेरी गुड. आन्सर आहे मुलांनो ट्रान्सफॉर्मेशन. मी आत्ताच तुम्हाला ओढून ओढून सांगितलं होतं की ग्रिफिथनी डिस्कवर केलं होतं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. सीईटी 2015चा हा अतिशय सोपा क्वेश्चन जो आपण आज कव्हर केला. नेक्स्ट मुलांनो तुमच्यासाठी पुढचा प्रश्न ह्या टॉपिक वरच विचारायचा आहे.
भेटला मला मुलांनो क्वेश्चन, अगदी सोपा क्वेश्चन आहे. न्यूक्लिक ऍसिड, सीईटी 2021 चा क्वेश्चन आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे. न्यूक्लिक ऍसिड वॉज फर्स्ट डिस्कवर्ड फ्रॉम. न्यूक्लिक ऍसिड वॉज फर्स्ट डिस्कवर्ड फ्रॉम. ऑप्शन्स आहे रेड ब्लड सेल, बॅक्टेरियोफाज, व्हाईट ब्लड सेल, स्ट्रेप्टोकोकस निमोने. क्वेश्चन आहे मुलांनो सीईटी 2021 चा, न्यूक्लिक ऍसिड वॉज फर्स्ट डिस्कवर्ड फ्रॉम. कोणत्या सेल मधून न्यूक्लिक ऍसिड डिस्कवर झाले? रेड ब्लड सेल, बॅक्टेरियोफाज, व्हाईट ब्लड सेल, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. लवकरात लवकर आन्सर सांगा, थांबतोय मी तुमच्यासाठी. चलो अभिनंदन, मोस्टली सगळ्यांचा राईट आन्सर आलेला आहे आणि वेळच आलेला आहे. व्हेरी गुड. आन्सर आहे WBC. मी तुम्हाला पहिल्या स्लाइडवर सांगितलं होतं सीईटी 2021 चा क्वेश्चन. कोणी एक्सपेरिमेंट केला होता? फेडरिक मिशरनी WBC वर. त्यांनी नाव दिलं न्यूक्लिन, विच इज फॉस्फेट रिच अँड विच इज ऍसिडिक इन नेचर. नेक्स्ट मुलांनो, अगदी मागच्या वर्षीचा सीईटी 2022 चा हा प्रश्न. ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इन बॅक्टेरिया इज DNA. Transforming principle in bacteria is DNA. This was first proved by experiment of. Transforming principle in bacteria is DNA. This was proved first through experiments performed by dash 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 dash. Options आहे Griffith, Hershey and Chase, Avery McCarthy MacLeod, Meselson and Chahal. Options आहे Griffith, हर्शी अँड चेज, एव्हरी मॅकर्टी मॅकलेड आणि मेसेल्सन अँड चहाल. क्वेश्चन मी पुन्हा एकदा वाचतो. ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इन बॅक्टेरिया इज DNA. दिस वॉज फर्स्ट प्रूव्ड थ्रू एक्सपेरिमेंट परफॉर्म बाय. सीईटी 2022 चा हा अतिशय सोपा प्रश्न. आतापर्यंत फक्त 2च लोकांचे रिप्लाय झाले, हर्षल आणि यश. बाकीच्या लोकांचे रिप्लाय एक्सपेक्टेड आहे. लवकरात लवकर रिप्लाय करा, इतकं स्लो चालणार नाही. सूरज, फेडरिक मिशर ऑप्शनच नाहीये. हर्षल, क्वेश्चन आहे ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इन बॅक्टेरिया इज DNA. दिस वॉज फर्स्ट प्रूव्ड थ्रू एक्सपेरिमेंट्स परफॉर्म बाय. हे कोणत्या एक्सपेरिमेंट मध्ये प्रूव्ह झालं होतं? व्हेरी गुड निकिता, व्हेरी गुड ऋषिकेश. लेट रिप्लायज केले पण आन्सर बरोबर आहे. यश आणि हर्षल, तुम्ही लवकर आन्सर केलं पण दोघांचंही आन्सर चुकलेलं होतं. आन्सर आहे एव्हरी मॅकलेड मेकार्टी. तुम्ही आन्सर केलं ग्रिफिथ. ग्रिफिथनी डिस्कवर केलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. पण ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल इज DNA. हे कोणी प्रूव्ह केलं? एव्हरी मॅकलेड मेकार्टीनी. थोडासा शब्द मागे पुढे होतो, मार्क जातो. अशा चुका करू नका. चलो जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे मागच्याच वर्षीचा, आम्हाला लिहायला लागल. मुलांनो, हा प्रश्न आहे सीईटी 2023 चा. प्रश्न मी वाचतो, ऑप्शन तुमच्या समोर आहे.
प्रश्न आहे डीएनए वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम न्यूक्लियाय ऑफ पस सेल्स. डीएनए वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम न्यूक्लियाय ऑफ पस सेल्स बाय डॅश अँड नेम्ड ॲज डॅश. 2 डॅश तुम्हाला फिल करायचे आहे. डीएनए वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम न्यूक्लियस ऑफ पस सेल्स बाय डॅश अँड नेम्ड ॲज डॅश. सीईटी 2023 हा अतिशय सोपा प्रश्न. मी खाली बसतो म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स दिसेल. एकदा परत वाचू की समजलाय क्वेश्चन? DNA was first isolated from nuclei of pus cells by dash and named as dash. ऑप्शन ABCD तुमच्या समोर आहे. ऋषिकेश आणि हर्षलचेच आन्सर आलेले आहे, बाकीच्यांचे अजून आन्सर्स आलेले नाही. बायोच्या क्वेश्चनला इतक्या वेळ लावणार तर कसं होईल? फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं लवकरात लवकर रिप्लाय एक्सपेक्टेड आहे. तो प्लीज 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 रिप्लाय फास्ट. माझंही काम सोपं होईल, तुमचंही काम सोपं होईल. बाकीच्यांना रिप्लाय नाही करायचे वाटतं तर मीच आन्सर सांगून देतो. आहे कोण इंटरेस्टेड रिप्लाय करण्यासाठी? WBC आणि न्यूक्लियन. यश, ऑप्शन्स तुझ्या समोर आहे. ABCD पैकी तुला सांगायचं आहे. निकिता, क्वेश्चन नीट समज. डीएनए वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम न्यूक्लियाय ऑफ पस सेल्स बाय डॅश अँड नेम्ड ॲज डॅश. ते या चारींपैकी कोणता आहे जो पहिल्या फिलिंग द ब्लँक मध्ये बसतो आणि दुसरा फिलिंग द ब्लँक मध्ये बसतो? चलो चलो मीच आन्सर सांगतो. मला आशा नाही आता तुमच्याकडून येत आहे तुम्हाला, हो की नाही ते तरी सांगा. मिशन क्लीन. यशचा आन्सर आलेला आहे. निकिता, तुला आन्सर येतंय? चलो, हर्षल, ऋषिकेश, यश, तुमच्या तिघांचा आन्सर एकदम बरोबर आहे. ऋषिकेश, हर्षल, तुम्ही विदिन अ सेकंड आन्सर केलं, त्यासाठी व्हेरी गुड. जस्ट कीप इट अप. आन्सर आहे ऑप्शन ए. न्यूक्लिक ऍसिड किंवा डीएनए वॉज फर्स्ट आयसोलेटेड फ्रॉम न्यूक्लियाय ऑफ पस सेल्स बाय मिशर अँड नेम्ड इट ॲज न्यूक्लिइन. हा आहे आन्सर ए. तर मुलांनो, व्हेरी गुड. आजचा आपण आपला हा पहिला सेशन इथेच थांबूयात. आपण उद्या परत कंटिन्यू करूयात. आज जास्त वेळ घेणार नाही. पहिल्याच दिवशी तुम्ही बोर झाले तर उद्या माझा चेहरा बघणार नाही. म्हणून पहिल्या दिवशी मी छोटा सेशन घेतोय. उद्यापासून आपण रेग्युलर फुल स्पीडने चालू करून देऊयात. छोटा छोटा डाऊट असला तरी मला सांगा. एक महत्वाचं, या टॉपिकवर आतापर्यंत जे शिकवलं तिघं एक्सपेरिमेंट पर्यंत सगळे MCQ सॉल्व्ह करून ठेवा. MCQ सॉल्व्ह करताना डाऊट आला तर मला कॉल करा, टेक्स्ट करा, नंबर तुम्हाला भेटून जाईल तुमच्या ग्रुपवर. आणि अजून एक महत्वाचं, मुलांना पहिल्या दिवसापासून सिन्सिअर राहा. सिन्सिअरिटी हाच एकमेव रस्ता आहे तुम्हाला सक्सेस मिळवण्यासाठी. तर चलो मुलांना, इथेच थांबतोय. जाता आता जर कोणाला काही बोलायचंय तर सांगा, मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी तुमच्या रिप्लायसाठी वाट बघतोय. नाहीतर आपण एंड करूयात. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. लव्ह यू ऑल. कोणाचा आहे काही रिप्लाय, काही विचारायचंय, काही सांगायचंय? कसं वाटलं आजचा पहिला सेशन? बोर झालं? मजा आली? काय इम्प्रूव्ह करायची गरज आहे? स्लो करू, फास्ट करू, की जसं होतं तेच कंटिन्यू करायचंय? ते पण सांगा लवकरात लवकर. ते तर सांगू शकते यार. तुम्ही आन्सर नाही केलं हे तर तुम्ही रिप्लाय करू शकता की समजले की नाही समजले, हो की नाही, सेम कंटिन्यू करायचंय की काही बदलायचंय या पॅटर्न मध्ये. थँक्यू व्हेरी मच हर्षल सर. आज तुम्ही खूप छान शिकवलं, मजा आली. असं शिकवा, असं शिकवूयात. पुढचे 1.5 महिना आपल्याला फक्त काम करायचे, रिझल्ट आणायचंच आहे. थँक्यू सो मच यश. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. चलो मुलांनो, व्हेरी गुड. आय होप तुम्हाला सगळ्यांना मी समजवण्याचा माझ्या साईडून पूर्ण प्रयत्न केला आहे. तरी जर मी कुठे कमी पडला असेल, उद्या जास्त इम्प्रूव्ह करून येईल तुमच्यापर्यंत. तोपर्यंत तुम्ही हे सगळे MCQ सॉल्व्ह करून ठेवा. काही लागलं तर मी आहेच. उद्या आल्यावर मला विचारा, नाही तर कॉल करा, टेक्स्ट करा, व्हॉट्सअप करा. मी आहे तुमच्यासाठी. बाय बाय. सी यू. टेक केअर. बेस्ट ऑफ लक. लव्ह यू ऑल.
थँक्यू कल्याणी, थँक्यू निकिता. हेच पॅटर्न आपण कंटिन्यू करूयात. थँक्यू सई. हर्षल, तुझा क्वेश्चन आहे एमसीक्यू प्रॅक्टिससाठी कोणती बुक रेफर केली पाहिजे. हर्षल, जर तू सीईटी ची तयारी करते, सीईटी साठी जे मार्केटमध्ये बेस्ट बुक्स आहे आता ते आहे टार्गेट किंवा अरिहंत. या दोघं पब्लिकेशन पैकी तुम्ही कोणतीही बुक घेऊ शकता. आणि जर तुम्ही नीटची तयारी करताय तर तुम्हाला नीटची एक स्पेशल अरिहंतची 36 इयर्सची पीवायक्यू ची बुक येते. 36 इयर्स पीवायक्यू म्हणून बुक येते. तर या दोघांपैकी तुम्ही कोणतीही बुक रिफर करू शकता. जर सीईटी साठी आहे तर सीईटी ची टार्गेट किंवा अरिहंत दोघांची बुक्स येतात. किंवा जर तुम्ही नीटची तयारी करताय तर तुम्हाला अरिहंत पब्लिकेशनची 36 इयर्सची पीवायक्यू ची बुक घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे तर मला टेक्स्ट करा, तर मी तुम्हाला या बुक्स ऍटलिस्ट कव्हर पेज आणि त्याच्याबद्दल जास्त डिटेल माहिती पर्सनली देऊ शकतो. अजून काही कोणाला विचारायचे बुक्स बद्दल, एमसीक्यूज बद्दल तर आत्ताच सांगा. हो की नाही मित्रांनो, ते तर सांगा. आय होप मी माझ्या साईडून पूर्ण प्रयत्न केले तुमच्यापर्यंत स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी. इथेच थांबतो आज. उद्या पुन्हा भेटूयात हेच कंटिन्यू करण्यासाठी. हा चॅप्टर लवकरात लवकर संपूयात जेणेकरून आपण सिलेबस ऑन ट्रॅक ठेवूयात. तुम्ही फक्त क्वेश्चन सॉल्व्ह करत राहा. बाय बाय, सी यू, टेक केअर, बेस्ट ऑफ लक.